2020 व 2021 या दोन्ही वर्षांना प्राधान्य देऊन संयुक्तपणे आयोजित केल्या गेली आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या कोविड-19 महामारीमुळे एकत्रित येऊन कार्यक्रम घेणे अवघड असल्यामुळे आभासी पद्धतीने कार्यक्रमाच्या आयोजनाला प्राधान्य देण्यात आले आहे. RS रुईकर इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड सोशिओ कल्चरल स्टडीजच्या वतीने आयोजित कामगार केसी रुईकर स्मृती आभासी व्याख्यानमालेला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले लातूर येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माननीय श्री अतुल देऊळगावकर सर यांचे मी शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते. RS रुईकर इन्स्टिट्यूटचे संचालक व आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्येष्ठ सुप्रसिद्ध अर्थतज्ञ माननीय डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सरांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करते. संस्थेचे सचिव आंबेडकर महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख माननीय डॉक्टर कांबळे सर, सहसंचालक माननीय श्री पाटणे सर, कोषाध्यक्ष माननीय श्री राम रुईकर, तसेच विलास भोंगाडे सर, डॉक्टर मनीषा रुईकर मॅडम, प्रकाश बोबडे सर, डॉक्टर कासारे सर, डॉक्टर मुक्तिबोध या सर्व आमंत्रित निमंत्रित मान्यवरांचं, कुलकर्णी मॅडम, माहोरे सर या सर्व आमंत्रित आणि निमंत्रित मान्यवरांचं RS रुईकर इन्स्टिट्यूटच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. हा कार्यक्रम टेक्निकल पद्धतीने घडवून आणण्यासाठी सहकार्य करणारे आंबेडकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर विद्याताई यांचेही स्वागत करणे मी माझे कर्तव्य समजते. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे हवामान बदल आणि महाराष्ट्र. पर्यावरण विषयक समस्या, हवामान बदल व जागतिक तापमान वाढ हे आता केवळ आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांपुरते विषय राहिलेले नाही, तर आपल्या जीवनाची सर्वांगे या समस्यांनी ग्रासली गेली आहेत. दुष्काळाच्या झळा असो, गारपीट व अवकाळी पावसाचे थैमान असो, जीवघेणी उष्णतेची लाट असो किंवा आखाती देशातून आलेले धुळीचे वादळ असो, गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र निसर्गातील व ऋतुचक्रातील विविध बदल अनुभवत आहे. हवामानातील बदल आपणा सर्वांकरिता चकित करणारा तर आहेतच, परंतु आत्मचिंतन करायला भाग पाडणारा देखील आहे. निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा म्हणून या सर्व बदलांकडे गांभीर्याने पाहिले जावे आणि निसर्ग व पर्यावरण संवर्धनासाठीची कृतिशीलता वाढीस लागावी या हेतूने हवामान बदल आणि महाराष्ट्र या ज्वलंत विषयावर तज्ञांची भूमिका विचारात घेऊन त्यावर चर्चा व्हावी याकरिताच आपण सर्व आभासी पद्धतीने एकत्रित जमलो आहोत. मी अधिक वेळ न घेता संस्थेचे सहसंचालक कॉम्रेड पाटणे सरांना संस्थेसंबंधी माहिती व वैचारिक भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करते. कॉम्रेड श्री पाटणे सर. कॉम्रेड तुम्ही बोलून घ्या संस्थेविषयी. अध्यक्ष महाराज, थोडं मोठे माझे सहकारी डॉक्टर गौतम खंबळे, आजचे प्रमुख वक्ते देऊळगाव सर, बंधू आणि भगिनींनो, संस्थेचा परिचय करून द्यायच्या आधी यांच्या नावाने संस्था स्थापन झालेली आहे, त्यांचा थोडक्यात परिचय करून देणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मी थोडक्यात त्यांचा परिचय करून द्यायचा प्रयत्न करणार आहे. श्री रुईकर यांचं नाव रामचंद्र सखाराम रुईकर असं होतं. त्यांचा जन्म 8 जानेवारी 1895 साली कोल्हापूरमध्ये झाला. शिक्षण त्यांचं राजाराम हायस्कूल कोल्हापूर येथेच झालं. त्यांचा कल कामगारांच्या प्रश्नाबाबत जास्तीत जास्त आपण मदत कशी करावी त्या दृष्टीने पण प्रयत्न करायला पाहिजे असा होता. त्याप्रमाणे डिसेंबर 1927 साली नागपूर टेक्सटाईल युनियनची स्थापना त्यांनी केली. त्याचे ते पहिले जनरल सेक्रेटरी होते. इंडियन ट्रेड युनियन ऍक्ट 1926
नागपूर टेक्सटाईल युनियन ही पहिली संस्था आहे जिला रजिस्ट्रेशन ट्रेड युनियन रजिस्ट्रारकडे मिळालं. नंतर टेक्सटाईल वर्कर्स फेडरेशन याची स्थापना 1938 साली त्यांनी केली. त्याचे ते अध्यक्ष होते. कामगारांची निर्णय आंदोलने त्या उभारली. GIP वर्कर्सचा संप झाला. त्या संपामध्ये त्यांना 5 एप्रिल 1930 रोजी सर्व शिक्षा अभियानांतर नागपूर जिल्हा, वर्धा, भंडारा व गोंदिया या जिल्ह्याचे सर्वेक्षण संस्थेने केले. दरवर्षी कामगारांच्या राष्ट्रीय प्रश्नावर एक व्याख्यानमाला आयोजित करून त्यामध्ये नामांकित व्यक्तींची भाषणे ठेवून लोकजागृती करण्याचे कार्य त्यांनी केले हे आपणा सर्वांस माहिती आहे. आमची संस्था लहान असली तरी सामाजिक बांधिलकी मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करीत असते. येणाऱ्या काळात जास्त गतीने हे कार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील हे आश्वासन देऊन मी इथेच थांबतो. धन्यवाद सर. यानंतर संस्थेचे सचिव व आंबेडकर महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर कांबळे सरांना मी प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते. डॉक्टर कांबळे सर. हे शतक हवामान बदलाविषयीच्या जागरूकतेचं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण पाहतो की औद्योगिक क्रांती जगामध्ये सुरू झाली आणि त्यानंतर आर्थिक विकास करण्याची जी काही इच्छाशक्ती संपूर्ण जगामध्ये निर्माण झाली तिचा आधार हा औद्योगिक क्रांतीचा होता किंवा औद्योगिकरणाचा होता. आणि या आधाराने आर्थिक विकास करण्याचे मनसुबे अनेक राष्ट्रांनी व्यक्त केले. आणि त्यामध्ये आपण पाहतो की जगामध्ये आधीच जे श्रीमंत राष्ट्र होते त्या श्रीमंत राष्ट्रांनी अधिकाधिक औद्योगिकरण करून आर्थिक विकास आपल्या देशाचा करण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला दुसरं एक चित्र दिसतं की संपूर्ण जगामधील जे उर्वरित देश आहेत त्या उर्वरित देशांमधील जी काही साधन संपत्ती असेल त्या साधन संपत्तीचा वापर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या देशाचा अधिक आर्थिक विकास करून घेतला. आता याचा जो परिणाम आहे, या आर्थिक विकासाचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला हवामान बदलामध्ये दिसून येतो. आज चित्र असं आहे की 9 वर्षाच्या मुलीपासून तर शरीराने अपंग असलेले अर्थशास्त्रज्ञ या सगळ्यांनी हवामान बदल होत आहेत आणि त्याचे अनिष्ट आणि विघातक परिणाम जगावर होणार आहे हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला, पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यामध्ये आपल्याला असंही दिसेल, एका अर्थशास्त्रज्ञांनी तर असंही म्हटलेलं आहे की असं जर सुरू राहिलं तर येणाऱ्या मानव जातीचं आयुष्य 100 वर्षापेक्षा अधिक नसेल. आता हे चित्र आपण पाहतो आणि याची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने देखील घेतलेली आहे आणि त्यातून एक कृती कार्यक्रम जगातील सर्व देशांकरिता कार्यान्वित व्हावा असे प्रयत्न त्यांनी सुरू केले. नोव्हेंबर 21 मध्ये जी ग्लासगो येथे जागतिक परिषद झाली तिने या प्रश्नाचा पाठपुरावा केला. आता जर आपण आपल्या देशाकडे पाहिलं आणि विशेष करून आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राकडे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र हे पुढारलेलं राज्य आहे असं मान्य झालेलं आहे. आणि मग याचा जर आपण आर्थिक विकास पाहिला तर आपल्याला असं दिसेल की आपला मुंबई प्रदेश हा खूप विकसित आहे आणि अत्यंत ज्याला आपण म्हणू की लोकसंख्येची घनता तिथे प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश मागासलेले ठरत आहेत, ते अधिकाधिक मागासलेले होत आहेत. हवामान बदल याचा परिणाम भविष्यामध्ये देखील या प्रदेशांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून आम्ही हा विषय जाणीवेने निवडलेला आहे, हवामान बदल आणि महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय होत आहे किंवा पुढे काय होणार आहे ही उत्कंठा आम्हाला लागून गेलेली आहे. उत्कंठा म्हणण्यापेक्षा काळजी आम्हाला लागून गेलेली आहे. आणि या दृष्टीने मग महाराष्ट्रात या जागतिक बदलाचा
विशेषतः विदर्भ व मराठवाडा या प्रदेशांच्या शेती विकासावर, औद्योगिक विकासावर, सार्वजनिक आरोग्यावर काय काय परिणाम होतील आणि त्याबाबत शासनाचे आणि नागरिकांचे वैज्ञानिक, औद्योगिक आणि शेतीविषयक प्रदूषण तसेच आरोग्य या विषयक भविष्यांकरिता काय धोरणे राहतील याचाही विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी श्री अतुल देऊळगावकर सर महाराष्ट्रातील आणि भारतातीलही सुद्धा एक ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. लातूर येथे ते राहतात, पण त्यांचं लक्ष संपूर्ण भारतावर आणि जगावर देखील आहे आणि पर्यावरणाच्या संबंधाने भविष्यात कोणते प्रश्न उभे होणार आहेत यांची पूर्ण जाणीव आहे, यांचा खूप अभ्यास त्यांना आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की अतुल देऊळगावकर सर याविषयीच्या या वर्षीच्या कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यानासाठी उपयुक्त आहेत असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलं. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, मला सांग पण स्वागत करायचं मॅडमला सांग. पण रुईकर स्मृती व्याख्यानमालेसाठी मोठमोठे अभ्यासक येऊन गेलेत. त्यांची फक्त नाव मी आपल्या समोर घेईन आणि थांबेल. कॉम्रेड ऍडव्होकेट भगवानराव देशपांडे औरंगाबाद, विद्या कुलकर्णी पुणे, श्री NM सुंदरम अध्यक्ष ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन, डॉक्टर यशवंत सुमन पुणे विद्यापीठ, श्री देविदास तुळजापूरकर श्रमिक संचालक बँक ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद, श्री आनंद स्वरूप वर्मा ज्येष्ठ पत्रकार नवी दिल्ली, श्री बाळकृष्ण रेणके सोलापूर भूतपूर्व अध्यक्ष विमुक्त भटक्या निमभटक्या जमाती राष्ट्रीय आयोग, डॉक्टर ब्रह्मदेव शर्मा भूतपूर्व आयुक्त अनुसूचित जाती आणि जमाती राष्ट्रीय आयोग, प्राध्यापक जयदेव डोळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, प्राध्यापक अजित झा इतिहासाचे प्राध्यापक दिल्ली विश्वविद्यालय, प्राध्यापक डॉक्टर हितेंद्र पटेल इतिहासाचे प्राध्यापक रवींद्र भारती विद्यापीठ कोलकाता, श्री मणिशंकर अय्यर माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा सदस्य, डॉक्टर विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ विचारवंत, माननीय प्रकाश बाळ मुंबई माजी संपादक महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता, प्राचार्य आनंद मेंडसे सामाजिक चळवळीचे अभ्यासक बेळगाव कर्नाटक, कॉम्रेड अमानुल्ला खान अध्यक्ष ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन, श्री पुण्यप्रसून वाजपेयी पत्रकार टीव्ही व सूत्रसंचालक आणि श्री अपूर्वानंद झा. आणि आज अशा प्रकारे हवामान बदल आणि महाराष्ट्र यावर भाष्य करण्यासाठी श्री अतुल देऊळगावकर सर यांना निमंत्रित करीत आहोत आपण. त्यापूर्वी संस्थेचे संचालक डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर हे सर्वांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज आपण हवामान बदल आणि महाराष्ट्र या विषयावर अतुल देऊळगावकरांचं व्याख्यान ऐकणार आहोत. मी संस्थेच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि प्रत्यक्ष व्याख्यान व्यक्तीने येऊन शक्य आज मी इथून त्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. धन्यवाद. अतुल देऊळगावकर हे नाव महाराष्ट्राला खूप परिचित आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपला अभ्यास या विषयाचा चालू ठेवलेला आहे त्याचं निष्पन्न, त्याचं फलित किंवा त्याचा पुरावा म्हणजे त्यांना दरवर्षी मिळणारे पुरस्कार हे आहे. त्यांचा आपण बायोडेटा परिचय जर बघितला तर प्रत्येक वर्षी त्यांना ते पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे त्याची गणना आज करणं कठीण झालेलं आहे असं मी म्हणेल स्वतःला. कारण त्यांचं ज्या प्रकारचं प्रतिपादन असतं, प्रेझेंटेशन असतं, ते प्रेझेंटेशन लोकांच्या मनामध्ये घर करून बसतं, ते लोकांना आवडतं. आणि म्हणून जेव्हा नोव्हेंबरमध्ये ग्लासगोची परिषद झाली
त्यावेळेला आम्ही सर्वांनी असा विचार केला की हवामान बदल हा विषय यशाच्या करता अत्यंत आवश्यक आहे. तो जगाच्या पुढचा विषय आहे, महाराष्ट्राच्याही पुढचा आहे आणि विदर्भ मराठवाड्याच्याही पुढचा तो विषय आहे. नव्या पिढीचा जीवन मरणाचा प्रश्न तो आहे. अशा वेळेला वक्ता कोण असू शकेल? आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एकच नाव आमच्या समोर आलं, ते म्हणजे अतुल देऊळगावकरांचं. आणि मला आनंद आहे की त्यांनी ते मनःपूर्वक स्वीकारलं, आनंदाने स्वीकारलं आणि मी विषयावर भाष्य अध्यक्ष समारोपात करीन, परंतु आज त्यांचं मी पुन्हा सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद सर. ज्यांचे व्याख्यान ऐकायला आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत, असे वक्ते म्हणून लाभलेले लातूर येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माननीय श्री अतुल देऊळगावकर सर यांना मी व्याख्यानासाठी आमंत्रित करते. माननीय श्री अतुल देऊळगावकर सर. नमस्कार. आदरणीय खांदेवाले सर, कॉम्रेड पाटणे, कांबळे सर, सूत्रसंचालन करणाऱ्या प्रोफेसर विद्या, आज इथं अनेक जण उपस्थित आहेत. नंदा खरे सर आहेत, विनय धुमाळे आहेत. या सर्वांना नमस्कार. कामगार केसरी रुईकर व्याख्यानमालेमध्ये इतके मोठे माणसं येऊन गेलेली आहेत आणि त्या मालिकेत मी नक्कीच बसणारा नाहीये, पण मी प्रयत्न करतो. आणि मला पूर्ण कल्पना आहे की कॉम्रेड रुईकरांचं जे कार्य आहे आणि त्या कार्यातनं प्रेरणा घेणारे अनेक लोक देशामध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत. आणि त्यामुळे अशी आपण संस्था स्थापन केली की जी सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अंगांना विचार करून विश्लेषण करत असते आणि त्यामुळेच आपण या अनेक विषयांवर चर्चा घडवत असता. आता हवामान बदल हा आपल्या इतका परवलीचा शब्द झालेला आहे. हवामान आणीबाणी, हवामान संकट असे सगळे त्याला नावं लाभलेली आहेत. पण ग्रामीण भागातली लोक, जे शेतकरी मंडळी असतात, त्यांच्याकडे गेल्यानंतर अगदी चपखल शब्दामध्ये सद्यस्थितीचं वर्णन करता येतं. तर आमच्या मराठवाड्यातले शेतकरी सांगतात की पूर्वी नक्षत्रावाणी पाऊस पडायचा, आता 2च नक्षत्र झालेत. सगळे नक्षत्र गायब होऊन 2 नक्षत्र, एक बघा म्हणजे आकाशाकडे बघा, नसता बदबदा म्हणजे आकाशातून बदबदा. ही जी काही परिस्थिती आलेली आहे, आता आपण त्यातून जातो आहोत. दरवर्षी एकामागून एक, एकापेक्षा भयंकर अशा आपत्ती जगामध्ये येत आहेत आणि या हवामान बदलामुळे. कॉम्रेड रुईकरांचा जो काही त्या काळातल्या सगळे नेते, खांदेवाले सर, हे ज्या पद्धतीने अभ्यास करतात त्या सगळ्यांचा पुढच्या पिढीवर परिणाम होतो, माझ्यासारख्यांच्या. त्यामुळे या हवामान बदलाकडे पाहताना पूर्ण जगाकडून आपल्याकडे येणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने मी माझी मांडणी करायचा प्रयत्न करतो. मी मुद्दाम मांडणी करताना काही चित्र दाखवायचं ठरवलेलं आहे, कारण चित्र पाहिल्याने आपल्याला कधी कधी थेट परिस्थिती लक्षात येते. त्यामुळे मी आता तर आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे हा यावर्षी जी ढगफुटी झाली मराठवाड्यातल्या, एक विनंती आहे, बऱ्याच जणांचे फोन म्यूटवर नाहीयेत, त्यांचा आवाज खूप येतोय मधून मधून, जरा विनंती कराल का मला, म्हणजे इतरांचे सर्व फोन. उपस्थितांना विनंती आहे की प्लीज त्यांनी आपले जे ऑडिओ आहे ते म्यूट करावे, प्लीज, रिक्वेस्ट आहे. तर यंदा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जो काही पाऊस झाला तो आपण बघतोय, ढगफुटी बघतोय, आणि यापेक्षा कैक पटीनं, म्हणजे आता जे अमेरिकेमध्ये चक्रीवादळ आलं केंटकीमध्ये, त्याचा वेग तासाला 140 किलोमीटर मध्ये होता. त्याच्या म्हणजे या महिन्यामध्ये तुर्कस्तान, अमेरिका इथं जे चक्रीवादळ येत आहेत, जे पाऊस येत आहेत, ते ढगफुटी होत आहेत, ते पूर्वी कधीही नव्हते असे यायला लागलेले आहेत. त्याकडं आपण कसं बघितलं पाहिजे. तर हा एकंदरीत हवामान बदलाचा आपण धावता इतिहास पाहिला तर 1861 साली जॉन टिंडॉल यांनी
ग्रीन हाऊस इफेक्ट होतोय, हरितगृह परिणाम, म्हणजे पृथ्वीवर घोंगडी जर पांघरली तर आपल्याला जसं पांघरून घेतल्यानंतर आतमध्ये गुदमरतं, कारण आपला जो उच्छ्वास आहे तो बाहेर जाऊन तो परत येतो, याला जे हरितगृह परिणाम म्हणतात, तसा पृथ्वीवर परिणाम होतोय, हे 1861 साली सांगितलं गेलं होतं. त्यानंतर बरोबर 100 वर्षानंतर राचेल कार्सनबाईंनी की आपण हा जो काही विकासाच्या मार्गावर जाताना जे कीटकनाशक तयार केलेली आहेत आणि त्याचा जो परिणाम होतोय, त्यामुळे निसर्गावर अतिशय विपरीत परिणाम होतो हे सांगणारं मूक वसंत सायलेंट स्प्रिंग लिहिलं, जे पर्यावरणाचं बायबल, पर्यावरणाची गीता आणि पर्यावरणवाद हा पूर्णपणे त्यानंतर अस्तित्वात आला. म्हणजे निसर्ग आणि मानवामध्ये जी फारकत झाली आहे त्याचा मुख्य वळण बिंदू हा इथून राचेल कार्सनबाईंच्या सायलेंट स्प्रिंग मुळे आला होता. त्यानंतर बरोबर 3 वर्षानंतर डॉक्टर जेम्स लव्हलॉक, आज ज्यांचं वय 102 आहे, यांनी पहिल्यांदा त्या 60च्या दशकामध्ये जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांना विचारलं की आपण पुढच्या शतकामध्ये जाऊ, त्यावेळेला शतकासमोरचे महत्वाचे प्रश्न कोणते असतील, तेव्हा 2 महायुद्धातनं बाहेर पडल्यानंतर अमेरिकेला असं वाटत होतं की अणुयुद्ध ही जगासमोरची महत्वाची समस्या असेल. पण जेम्स लव्हलॉक हे अतिशय काळाच्या पुढचा विचार करणारे द्रष्टे असे जे वैज्ञानिक आहेत, त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की पर्यावरणीय समस्या ह्या त्यावेळेला प्रमुख असतील आणि हवामान बदल हा पृथ्वीसमोरचा व्यापून टाकणारा प्रश्न असेल, असं त्यांनी 1965च्या दशकात सांगितलं होतं. आणि राचेल कार्सनबाईंनी जी सिद्ध केलं जे की हे जे कीटकनाशक आहेत त्यांचा परिणाम आपल्यावर होतो, म्हणजे कीटकनाशक नष्ट होत नाहीत, ही सिद्धता दाखवण्यासाठी जे उपकरण त्यांनी वापरलं ते डॉक्टर जेम्स लव्हलॉक यांनी तयार केलेलं होतं. त्यांचा शेवटी सुद्धा उल्लेख येणार आहे, म्हणून आपण हे नाव कृपया लक्षात ठेवा. आणि ही सगळी वाटचाल सुरू झाल्यामुळे अमेरिकेमध्ये 22 एप्रिल 1970 पहिला जागतिक वसुंधरा दिन निर्माण झाला. म्हणजे जगाच्या पातळीवर आपण वसुंधरेच्या पातळीवर या पर्यावरणाचा विचार करायला पाहिजे, कारण पर्यावरणाला सीमा नाहीत याचं भान तेव्हा आलं होतं. आणि त्यामुळेच आपल्याला कल्पना आहे की 1972 साली स्टॉकहोमला जगातली पहिली पर्यावरण परिषद झाली होती आणि तिथं इंदिरा गांधी गेल्या होत्या. त्यावेळेला सुद्धा सांगितलं असं जात होतं की बघा, हे नुकतेच स्वतंत्र झालेले जे राष्ट्र आहेत ते जंगलतोड करतायत आणि पर्यावरणाला अतिशय घातक पद्धतीने वागतात आणि म्हणून पर्यावरण समस्या आहेत. त्यावेळेला खरं तर समस्या कोणती होती, तर पेट्रोलचे भाव वाढले होते, कारण गल्फच्या देशांमध्ये आखाती देशांनी एकत्र येऊन एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान द्यायचा निर्माण केला होता, ही समस्या होती. आणि त्याला बगल देण्यासाठी श्रीमंत राष्ट्र हे कायमच जे प्रयत्न करत आलेले आहेत गरीब राष्ट्रांवर दोषारोपण करण्याचा, तो तिथं केला. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की गरिबी हे सगळ्यात मोठं प्रदूषक आहे, म्हणजे गरिबांना विकास करण्यासाठी काही काळ तुम्ही संधी दिली पाहिजे. हा जो इंदिरा गांधींचा एक त्यांची जी मांडणी होती ती आजपर्यंत जगाच्या सर्व पर्यावरण परिषदेमध्ये गरीब देश त्याच पद्धतीने मांडणी करत असतात. 1972 सालीच संयुक्त राष्ट्र पर्यावरण प्रकल्प म्हणजे UNEP ची स्थापना झाली आणि 1974 साली पहिला पर्यावरण दिन. हे का आपण पाहायचं, तर आपण कुठून कुठपर्यंत आलोय आणि ही सगळी जाणीव आपल्यापर्यंत यायला किती वेळ लागतोय. म्हणजे विज्ञान काय सांगते, जगाच्या पातळीवर संयुक्त राष्ट्र संघातून काही वैज्ञानिक, काही विद्वान काय प्रयत्न करतायत आणि आपले नेते आणि उद्योजक कसे वागतायत, यासाठी ही फक्त मांडणी महत्वाची आहे. मग म्हणजे पर्यावरण ही संकल्पना आली 1960च्या दशकात. ग्लोबल वॉर्मिंग ही पहिल्यांदा वोलर ब्रोकर यांनी कल्पना मांडली 1975 साली. आणि 1988 ला जेम्स हॅन्सन यांनी सांगितलं की हवामान बदल होतोय आणि त्यामुळे IPCC ची स्थापना करण्यात आली. आणि 1992 ला मधल्या काळामध्ये शीतयुद्धामुळे पर्यावरण परिषद होऊ शकली नव्हती. 1992 ला रिओची अतिशय महत्वाची परिषद झाली. या रिओच्या परिषदेमध्ये काय काय झालं बघा, की
विकासाचा अजेंडा काय, पर्यावरण आणि विकास. बरोबर त्या काळातच मेधा पाटकर धरणांमुळे काय होतं असा प्रश्न विचारत होत्या. त्या म्हणत होत्या की तुम्ही जे विकासाचे आकडे सांगतात ते खरे आहेत का, आणि एवढा पर्यावरण विनाश करून तो तुम्ही विकास म्हणताय, तो विकास टिकाऊ आहे का तकलादू आहे, त्याची सिद्धता आता यायला इतके वर्ष लागली. पण त्या तेव्हापासून सांगत होत्या. आणि कोणाचा विकास आणि कोणाचा विनाश, म्हणजे आदिवासींना नष्ट करून आदिवासींना हाकलून तुम्ही जो विकास करताय त्याची नेमकी परिणामकारकता काय, असे त्या प्रश्न विचारत होत्या. एकंदरीत 1992 साली जी रिओची परिषद झाली ना, त्यामध्ये हे सगळे प्रश्न विचारणं सुरू झालं. म्हणजे दारिद्र्य, शिक्षण, आरोग्य हा विकासाचा अजेंडा 21व्या शतकात जाताना आपल्याकडे असणं आवश्यक आहे, हे सगळे मुद्दे तिथे येत होते. याचं कारण रिओमध्ये पहिल्यांदा जगाची विभागणी एका मोठ्या व्यासपीठावर 2 ध्रुवांमध्ये झाली, ज्याला आपण म्हणू शकू की गरीब आणि श्रीमंत देश या दोघांची वेगळी विभागणी आहे. हे जग विषम आहे, आणि हे जग जसं विषम आहे तसं हवामान बदलाचे परिणाम विषम आहेत, आणि त्यामुळे गरिबांना जास्त परिणाम भोगायला लागतात. आणि त्यावेळेला पहिल्यांदा भारतातून गेलेले अनिल अग्रवाल, सुनीता नारायण, MS स्वामीनाथन यांनी विषम जगामधली जी वाटणी आहे त्याविषयीची पहिल्यांदा मांडणी केली. ती आज तागायत गरीब देश, छोटी बेट ते लागू करतायत. आणि त्यावेळेला या सगळ्या गरीब देशांनी एकत्र येऊन पोल्युटर मस्ट पे, प्रदूषकांनी भरपाई केली पाहिजे, हे ठामपणे सांगायला सुरुवात केलं. आणि श्रीमंत देशांच्या विरोधामध्ये वेगवेगळे गट, कधी बेसिक म्हणजे ब्राझील, आफ्रिका, चीन, रशिया आणि भारत हे एकत्र येऊन या पद्धतीने मांडणी करायला लागले. हे 92 पासून सुरुवात झाली. 97ला जपानच्या क्योटो मध्ये जी परिषद झाली त्यामध्ये आता हवाचं प्रदूषण कमी करणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी काय करायचं याविषयीची खास घेतलेली ही परिषद आहे. कधी कधी काही जणांना असं वाटतं की या जागतिक परिषदांनी हाताला काही लागत नाहीये, पण असं नाहीये. आपली जी सगळी वाहनं सुधारायला सुरुवात झाली, वाहनांमध्ये सुधारणा, इंधनामध्ये सुधारणा, वायू म्हणजे या वाहनांच्या उत्सर्जनामध्ये सुधारणा, या सगळ्या या एक एक परिषदांनंतर हळूहळू जगातले स्टँडर्ड्स प्रमाण बदलायला लागले. तर 97च्या करारातलं महत्वाचं आपल्याला योगदान असं म्हणायला पाहिजे की हवेचं प्रदूषण कमी नक्की करायचंय, ही जबाबदारी सामायिक आहे, ही पूर्ण जगाची आहे, परंतु जबाबदारी मात्र भिन्न असली पाहिजे. कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज. याचं कारण असं आहे की औद्योगिक क्रांतीपासून आजपर्यंत प्रदूषण कोणी केलं सर्वात जास्त? महायुद्धानंतर ज्या काळामध्ये गरीब देश, वसाहतीतले देश स्वतंत्र व्हायला लागले, तोपर्यंत तर त्यांच्याकडे औद्योगिक क्रांतीचं वारच गेलेलं नव्हतं. त्यामुळे ही जबाबदारी त्यांची आहे हे पहिल्यांदा सांगितलं गेलं. आणि त्यावेळेलाच क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम अशी एक यंत्रणा आणली, ज्यामध्ये ज्यांनी प्रदूषण केलेलं आहे, जे उद्योग प्रदूषण करतायत, त्यांनी प्रदूषण न करणाऱ्यांना मदत करावी, आणि स्वच्छ वातावरण करण्यासाठी, स्वच्छ विकास करण्यासाठी आपण वाटचाल करावी, असं या 97च्या प्रोटोकॉलमध्ये सांगितलं गेलं. हे सगळं जेव्हा चालू होतं ना, त्यावेळेला राजकारण काहीतरी वेगळं चालू होतं, हे लक्षात घ्या. राजकारण कसं वेगळं चालू होतं? 92ला जेव्हा रिओमध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट बद्दल बोलणं चाललेलं होतं, त्यावेळेला अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, आम्हाला ग्रीन हाऊस इफेक्टचं देणं घेणं नाहीये, आम्हाला व्हाईट हाऊस इफेक्ट पाहिजे, थेट स्पष्ट सांगत होते. बिल क्लिंटन हाय जेव्हा आपण प्रदूषण कमी करू असं म्हणायला लागले होते, त्याच्यानंतर जेव्हा ते दुसरे बुश आले, ते तर म्हणाले की नाही, प्रदूषण कमी करणं हे आमची काही जबाबदारी नाहीये, अमेरिकेचा विकास, आमचा विकास, याच्या आड येणारं कुठलाही करार आम्ही मान्य करणार नाही. हे सगळं त्या काळात चालू होतं. आणि आणखीन एक लक्षात घ्या, गेल्या 30 वर्षामध्ये म्हणजे 1992 पासून आता 2022 येणार आहे, पर्यावरणाविषयीची जागरूकता वाढत गेली, त्याविषयीचं विज्ञान वरचेवर अगदीचे स्पष्ट होत गेलं, अर्थकारण स्पष्ट होत गेलं. त्याच काळामध्ये जागतिक पातळीवरचे व्यापारी करार, सगळ्या
ट्रेड्स जे आहेत ते वाढत गेले आणि जगातला व्यापार वाढत गेला. आणि हा व्यापार जसा जसा होत गेला तसतसं कार्बन उत्सर्जन वाढत गेलं. हे आपण संबंध लक्षात घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्याच्या पाठीमागं कोण होतं. असो, तर या पार्श्वभूमीवर 2002 ची जोहान्सबर्गची चिरंतन विकास परिषद झाली आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की आता पुढच्या सहस्त्रकामध्ये, पुढच्या 1000 वर्षामध्ये आपल्याला विकासाची उद्दिष्ट ठेवून काम केलं पाहिजे आणि ज्यामध्ये क्लायमेट चेंज अडॅप्टेशन या हवामान बदलाशी आपण समायोजन केलं पाहिजे आणि ते करताना सर्व गरीब देशांना सोबत घेतलं पाहिजे, छोट्या बेटांना सोबत घेतलं पाहिजे, अशी ती मांडणी सुरू झाली. आपल्याला कदाचित आठवत असेल की हे सगळं जरी चालू होतं तोपर्यंत तरीही प्रसार माध्यमामध्ये पर्यावरण, हवामान बदल हे विषय अजिबात नव्हते. 2006 साली ब्रिटनमधले सर निकोलस स्टर्न यांनी ब्रिटन सरकारसाठी एक 600 पानाचा अहवाल केला की हवामान बदलामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसे परिणाम होतील. आणि ते स्वतः त्यांनी पहिलं वाक्य असं लिहिलं की मी आधी साशंक होतो. जगातील अनेक मोठमोठ्या शास्त्रज्ञांना, अर्थशास्त्रज्ञांना ही एक म्हणजे काय पोकळ भीती आहे का, अनाठाई भीती आहे का, हे उगीच फुगवलेली भीती आहे का असं वाटत होतं. त्यापैकी सर निकोलस स्टर्न होते. पण ते म्हणले मी जसा जसा अभ्यास करत गेलो तसा तसा मी पर्यावरणवादी होत गेलो. तर त्यांचा अहवाल जो आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 2 महायुद्ध, महामंदीची लाट ही अतिशय फिकी पडेल, क्षुल्लक वाटेल असं संकट हवामान बदलामुळे या शतकामध्ये येणार आहे. बंधू भगिनींनो, 2006 साली BBC, गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यांच्या पहिल्या पानावर ही बातमी पहिल्यांदा आली, निकोलस स्टर्न यांचा रिपोर्ट. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की फक्त अतिशय किरकोळ खर्चामध्ये आपल्याला 1 टन म्हणजे कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठीचा खर्च अतिशय कमी आहे. पण कर्ब उत्सर्जन कमी केल्यानं जगाच्या अर्थव्यवस्थेला किती फायदा होणार आहे आणि जर ते केलं नाही तर किती नुकसान होणार आहे हे त्यांनी थेट आकड्यांमध्ये मांडलं आणि ते एवढ्या मोठ्या अर्थतज्ञांनी मांडलं होतं. त्यामुळे जग त्याच्याकडे गंभीरपणे पाहायला लागलं. 2007 साली IPCC आणि अल गोर इनकन्व्हिनियंट ट्रुथ अमेरिकनांना सांगणारं की तुमची जीवनशैली ही अतिशय घातक आहे हे एकेकाळचे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष अल गोर यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, त्याचे त्यावेळेला प्रमुख भारतातले पचौरी होते, यांना विभागून नोबेल पुरस्कार मिळाला. या आपण 21व्या शतकात प्रवेश केल्यापासूनच एक बदल आणखीन होत चालला होता की पूर्वी म्हणजे गेल्या शतकामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियन ह्या 2 महासत्ता होत्या. 2000 पासून चीन याच्यामध्ये आलं आणि चीननी 2009 मध्ये अमेरिकेला मागं टाकून कर्ब उत्सर्जनामध्ये आघाडी घेतली आणि नंतर आपल्याला कल्पना आहे की चीननी पूर्ण जगाची बाजारपेठ जी काबीज केली त्यामध्ये कर्ब उत्सर्जन तसंच वाढत होतं. 2009 साली कोपनहेगनला एक हवामान परिषद झाली. तिथं आधी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे भारत, ब्राझील, आफ्रिका, चीन आणि छोटे चिमुकले बेट, प्रशांत महासागरामधली 52 बेट आहेत जी कधी बुडू शकतील याचा नेम नाही. आपल्याला कल्पना आहे गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे 3 दिवसापूर्वी अंटार्क्टिकावरचा एक महाप्रचंड हिमनग विलग होण्याला सुरुवात झालेली आहे. 2017 साली 2400 चौरस किलोमीटरचा एक हिमखंड अलग झालेला आहे. याचं कारण असं आहे की हवामान बदल मध्ये आपण जी तापमान वाढ म्हणतो ती जरी आता सिद्ध झालेली 1.1 अंश सेल्सिअस जरी असली तरी ती सगळीकडे सारखी नाही, ती सरासरी आहे. 2 ध्रुवावरची जी तापमान वाढ आहे ती कधी कधी 7 पट वाढते, कधी 10 पट वाढते. त्यामुळे दोन्ही ध्रुव वितळायला खूप वेगानं सुरुवात झाली आहे आणि शास्त्रज्ञ सांगतात त्यांनी अंटार्क्टिकाचा आकार हा भारताच्या तिप्पट आहे आणि तिथला जो बर्फ आहे ना तो 2 किलोमीटर असा जाडीचा आहे. त्याच्यात पूर्णपणे छिद्र पाडून टोकापर्यंत जाऊन
तिथली उष्णतेचे प्रवाह मोजून वैज्ञानिकांनी असं सांगितलंय की हे खूप झपाट्यानं, म्हणजे त्याचं ऍक्सलरेशन आमच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगानं आहे, म्हणून वैज्ञानिकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आपत्ती आणि अधिक तीव्र आपत्ती येते. हे ह्या सगळ्या ज्या परिषदा चालल्या होत्या त्या काळातच हवामान बदल होतच नाहीये, हे भ्रामक विज्ञान आहे असं सांगण्यासाठी जगातल्या ज्या मोठ्या तेल आणि कोळशाच्या कंपन्या आहेत, ज्यांचं जगावर राज्य आहे, ते सगळे सातत्यानं वेगवेगळ्या पुस्तकातून परिषदांमधून हे सांगत होते की हे भ्रामक विज्ञान आहे. ते आत्ता बंद झालंय, पण 2009, 10, 11, 12 पर्यंत, पण अगदी पॅरिसच्या परिषदेपर्यंत हे खूप झपाट्यानं चाललं होतं. तर क्लायमेट गेट म्हणजे काय? तर ऐतिहासिक प्रदूषणातून धनाढ्य राष्ट्रांना स्वतःची मुक्तता करून घ्यायची होती 2009 पासून. त्यानंतरच्या ज्या परिषदा झाल्या त्या तेवढ्या महत्वाच्या नाहीयेत. फक्त 10ची जी कॅन्कुनची परिषद आहे तिथं एकदा जगाच्या म्हणजे ग्लोबल एक ग्रीन फंड देण्यात यावा, ज्यातून गरीब देशांना स्वच्छ ऊर्जा, हवामान बदल समायोजन यासाठी काहीतरी मिळावं, यासाठी ठोस मागणी झाली आणि तिथं मंजूर केलं दरवर्षी $100 अब्ज देऊ, जो आलेला नाही. हे या सगळ्या पार्श्वभूमीवर 2015ची पॅरिस परिषद आहे आणि त्यांच्यानंतर महत्वाची ग्लासगो आहे, म्हणून ही सगळी पार्श्वभूमी. आता ही पॅरिसची जी परिषद झाली त्यावेळेला सगळ्यांना असं लक्षात आलं की आता आपण अतिशय टोकाला आलेलो आहोत आणि 2030 पर्यंत आपल्याला काहीतरी करणं भाग आहे. आता ह्या ज्या लिमिट, हे जे थर्मामीटर आहे ते पॅरिसच्या परिषदेमध्ये लावलं गेलं होतं आणि तिथं सातत्याने ही चर्चा होत होती. हे हिरवं जे दिसतं 1°C, त्याला जेम्स हॅन्सन लिमिट म्हणतात, की ज्या जेम्स हॅन्सनमुळं सध्या जगातली मुलं सगळी स्वतःच्या सरकाराच्या विरोधात खटले दाखल झालेले. ते पहिल्यांदा त्यांच्या नातीनं केलं की अमेरिकन सरकार प्रदूषण करते, त्याची प्रेरणा ग्रेटा थुनबर्गनं घेतली आणि त्याच्यामुळे जगातल्या 110 देशांमधल्या लहान मुलांनी स्वतःच्या देशांवर तुम्ही प्रदूषण करताय, तुम्ही पर्यावरण जपत नाहीये असे खटले दाखल केले. ते जेम्स हॅन्सन, त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे की माझ्या नातीला तरी बरं बघायला मिळणार आहे का नाही, असं ते स्टॉर्म्स फॉर माय ग्रँड डॉटर असं नावाचं पुस्तक आपण जरूर वाचा. तर ही त्यांची आहे 1°. हे UN म्हणत होतं की आपण 1.5 पर्यंत जाऊया, 1.5च्या पुढे जायला नको. म्हणजे 1.5°C पर्यंत आपल्याला जर तापमान वाढ होऊ रोखायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे आणि मग कर्ब उत्सर्जन कोणी किती कधी कमी करायचं याबद्दलचं आपण बोलूया. पण जर समजा हे काही केलं नाही तर काय होईल याचे हे वेगवेगळे आडाखे त्यांनी दाखवले होते. आणि पॅरिस परिषदेमध्ये काय झालं आपल्या लक्षात असेल की पहिल्यांदा या श्रीमंत देशांनी स्वतःची ऐतिहासिक प्रदूषणातनं मुक्तता केली आणि असं ठरवलं की सर्व राष्ट्रांनी स्वतःचं उद्दिष्ट स्वतः ठरवायचं. आधी तुमच्या प्रदूषणानुसार तुमचं उद्दिष्ट म्हणजे तुमचं पूर्वीची जी पाप आहेत त्यानुसार ठरवायचं होतं. आता मात्र तुम्ही उद्दिष्ट ठरवा की तुम्ही कार्बन उत्सर्जन कधी किती कमी करणार आहात. याला नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन असं म्हटलं गेलं. तर हे सगळं या परिषदेमध्ये चालू होतं. म्हणजे कर्ब उत्सर्जन ही सामायिक जबाबदारी आहे, परंतु भिन्न जबाबदारी आहे. हे जे तिथून राष्ट्रीय निर्धारित उद्दिष्ट NDC इथपर्यंत ही वाटचाल या पॅरिस परिषदेमध्ये झाली. 2020 पासून जो $100 अब्ज निधीचा जो वादा होता ते 2023 नंतर नियमित आढावा घ्यावा असं सांगण्यात आलं आणि भूतकाळ पूर्णपणे डिलीट करून टाकण्यामध्ये, ऐतिहासिक प्रदूषणातून श्रीमंत राष्ट्रांची मुक्तता करण्यामध्ये झाली. म्हणूनच जेम्स हॅन्सन ही परिषदेला शुद्ध फसवणूक असं म्हणायला लागले पॅरिसला. या पॅरिस मधली गंमत सांगतो. पॅरिसमध्ये पहिल्या दिवशी ज्यावेळेला सगळ्या 195 देशातले राष्ट्रप्रमुख आले होते, त्यांच्या सोबतच सन्माननीय बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, रिचर्ड ब्रॅन्सन, जॉर्ज सोरेस, रतन टाटा आणि श्रीयुत मुकेश अंबानी हे सगळे तिथे आले होते आणि ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी संशोधन घडवून गरिबांपर्यंत हरित ऊर्जा आम्ही देऊ
आणि त्यासाठी वाटेल तेवढा निधी देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. याला 5 वर्ष होऊन गेले. काय झालंय आपण बघतोय. आणि अजून एक त्यातली एक फारच विलक्षण गंमत सांगतो. तिथे 195 देशांचे स्टॉल्स होते, दालनं होती. आणि याशिवाय जी दालनं होती ती फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांची होती. म्हणजे हे स्वतंत्र देश आहेत, हे आपण ध्यानात घ्या. तर पॅरिसमध्ये 2 अंशाच्या पुढे तापमान जाऊ द्यायचं नाही असा निर्धार केला. 1.5 पर्यंत सेल्सिअस पर्यंत हवामान तापमान वाढ रोखू असा एक निर्धार केला. आणि त्या परिषदेमध्ये भारतानं काय घोषणा केली तर 2030 सालापर्यंत कर्ब उत्सर्जन पातळीमध्ये जी 2005 साली होती त्याच्यापेक्षा 33% घट करायची असं आश्वासन दिलं. आणि 2040 पर्यंत 40% वीज निर्मिती ही सौर ऊर्जा किंवा स्वच्छ ऊर्जेत करायची ठरवली. आणि त्यामुळे 2022 पर्यंत आपल्याला 100 गिगावॅट ही पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मिती करावी लागेल. त्याची वाटचाल कशी चालली आपण जाणता. त्यावेळेला आपण असंही सांगितलं होतं की आम्ही अशी जंगलं तयार करू की जी 2.5 ते 3 अब्ज टन कर्बवायू शोषून घेतील. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचा असा अहवाल आहे की मागील 5 वर्षामध्ये भारतात 1,20,000 हेक्टर जंगल नष्ट झाले. हे खरं तर आकडे वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटने दिलेले आहेत. खरं तर याच्यापेक्षा काही पटीनं अधिक जंगल आपल्याकडे नष्ट होतंय. आणि आता तर पर्यावरण जो आघात कायदा आहे, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऍक्ट, त्यामध्ये बदल केल्यानंतर कोणालाही वाटेल ते करण्याचा मोकाट रान आता आपला कायदा देणार आहे. म्हणून कोणीही कितीही जंगल नष्ट केलं तर काही होणार नाही. तर आपण कार्बन डायऑक्साईड शोषून कसा घेणार असा प्रश्न आपल्या पुढे येतोय. आणि जो तसा भारतापुढे येतोय तसाच तो महाराष्ट्रापुढेही येणार आहे आणि येत आहे. आता वैज्ञानिक जसा विचार करतात ना, मी मुद्दाम कलावंत कसा विचार करतात, ही सगळी हे जे याला इन्स्टॉलेशन म्हणतो, मांडणी शिल्प, हे पॅरिसच्या परिषदेमध्ये तिथं बाहेर दाखवली चालली होती. आणि कलावंत काय पद्धतीने विचार करतात हवामान बदलाकडे हे पण आपण एक झलक म्हणून बघा. म्हणजे वैज्ञानिकच फक्त पुढे काय होणार याचा विचार करत नाहीत, कलावंत सुद्धा विचार करतात. कित्येक वेळेला कलावंत हे त्याच्या थोडस पुढे असतात. म्हणजे याविषयी मागं मी मुलाखत घेतली, लिहिलेली आहे. एकीकडे नंदाखरे सरांची पण मुलाखत घेतली होती या विषयावर, आणि एलकुंचवार सरांची. एलकुंचवार सरांचं जे युगांत आहे ते त्यांनी 1990च्या दशकामध्ये की 8 वर्ष पाऊस पडला नाही तर काय होईल आणि पूर्ण वाळवंटीकरणाकडे जातोय, हे जेव्हा त्यांनी लिहिलं होतं तेव्हा त्यांना हवामान बदल ही संकल्पना अजूनही आलेली नव्हती. इतके कलावंत हे काळाच्या पुढे असतात. तसेच हे मांडणी शिल्पातले आहेत, हे आयझॅक कॉर्डल आहेत. त्यांचे काही आपण हे बघा मुद्दाम. हे जे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ यानंतरची परिषद कशी असेल असं त्यांनी कल्पना केली. हे व्लादिमीर मान्युक आहेत. हे म्हणजे ज्याला डूम्सडे नंतर काय होईल याची त्यांनी अशी कल्पना केलेली आहे. ही अमेरिकेमधले त्यांनीच केलेली कल्पना आहे. कारण ज्या पद्धतीने चक्रीवादळाची म्हणजे हे वाढत जातोय, वेग वाढत जातोय. आता इथून पुढे 250 ते 300 किलोमीटर वेगानं चक्रीवादळ येऊ शकतील असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. आता हे जे अंदाज सगळे पूर्वी व्यक्त केले जात होते त्याच्या आपण किती जवळ चाललोय. 2021च्या जून मध्ये कॅलिफोर्नियामध्ये 54.6 अंश सेल्सिअस तापमान गेलं. पाकिस्तानमध्ये 52ला गेलो होतो. आपण त्याच्या अतिशय जवळ चाललेलो आहेत. विदर्भातल्या लोकांना मी हे काही सांगायची गरज नाहीये, मराठवाडाही त्याच पातळीवर आहे. पण होतं काय लक्षात घ्या, परत हे जे विषम जग आहे, हे जग जसं विषम आहे तसं आपल्या देशात सुद्धा विषम जग आहे. म्हणजे होतं कसं, याचा परिणाम होतो कोणावर. 48 अंश सेल्सिअस मध्ये 2019 साली पारनेर मधली संगीता कांबळे नावाची 27 वर्षाची एकल महिला, ही शेतामध्ये तिला जनावरांना चारा घालणं भागच होतं किती तापमान असेल तरी. ती पहिल्या दिवशी गेली तेव्हा काय तापमान होतं माहित नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती 4 वाजता चारा घालायला गेली आणि चक्कर येऊन पडली. चक्कर येऊन पडल्यानंतर तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेल्यावर ते म्हणले की नाही, तुम्ही आता संगमनेरला जा.
संगमनेरच्या रुग्णालयामध्ये जेव्हा नेलं, तिला दाखल केलं, तेव्हा तिच्या शरीराचं तापमान 110 डिग्रीज होतं आणि ती गेली. शेवटी उष्णतेची लाट असो, चक्रीवादळ असो, महापूर असो, जाणार कोण आहेत? आणि त्यांच्याबद्दल आपण काय म्हणतोय, म्हणजे जगामधले जसे मालदीव, बांगलादेश किंवा ही बेट आहेत, तशीच आपल्याकडची बेट आहेत, यांच्याविषयी आपण काय विचार करतो? कारण हे सगळ्यात संवेदनशील आहेत आणि ते धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत. तर आपण हे जे पाहिलं की या 2021, बाकी सगळं आपण जरी केलं, 2021 मध्ये आलेली उष्णतेची लाट, त्यानंतर हा फेब्रुवारीमध्ये झालेलं आपल्या उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात हे अख्खं धरण वाहून गेलं. धौलीगंगा नावाचा 13 मेगावॅट क्षमतेचा हे जे धरण आहे, हे हिमस्खलानं आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेलं आहे. आता काय होतं, असं काही बोलायला लागलं ना, तुम्ही फार नकारात्मक बोलता, तुम्ही सिनिकल आहात, असे आरोप केले जातात. ते सहन करूनही सांगावं असं वाटतं. 2012ला एक नेपाळमध्ये दक्षिण आशियातल्या सगळ्या पत्रकारांसाठी हवामान बदलावर एक मोठी परिषद झाली होती. तर नेपाळमधले पत्रकार, आणि नेपाळमध्ये हिमालयावर विशेष संशोधन केलं जातं, ते म्हणतायत की हिमालयात आपल्याला ताण वाढत चालायची कल्पना आहे. तो ताण जसजसा वाढत चाललाय तसतसा तिथं मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणजे तो आता 8च्या पुढचा होणार आहे रिश्टर स्केलचा. तसं जर झालं आणि जर हिमकडे कोसळले तर हिमालयन सुनामी येईल अशी शक्यता तिकडचे वैज्ञानिक सांगतायत. आता ते तर दूरच आहे. आता सध्या आपण जे बघतोय, चमोली जिथं चिपको आंदोलन झालं तो सगळा हा भाग आहे. नंतर तिथलं जंगल ज्या पद्धतीनं नष्ट केलं. आता इथं आपण विचारू शकू का, इथं सगळे अर्थशास्त्राचे जाणकार लोक आहेत, कांबळे सरांनी सांगितलं की हा विकास काय, हे धरण बांधताना तुम्ही जो लाभ हानीचा अंदाज केला होता, त्यावेळेला तुम्ही किती तात्कालिक विचार केला होता? तुम्हाला कल्पना नाही का की हिमालय कसा आहे? इथं भूकंप झाला तर या धरणाचं काय होईल? इथं हिमस्खलन झालं तर काय होईल? आणि आता तिथं किती धरणं बांधलेली आहेत? 90 रस्ते रुंदीकरण केले जात आहेत. ही सगळी याच्यावर एक पुस्तकच आहे, फ्लर्टिंग विथ डिझास्टर्स. जगातले खूप मोठे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ आहेत अमेरिकेतले, त्यांनी हे कर्स्टन नावाचे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ही आपत्तीची पेरणी आहे. म्हणून मुद्दाम हे जे धरण आहे ते बघा की एका या पुरामध्ये ते धरण होत्याचं नव्हतं झालं. आता या पद्धतीने किती येणार आहेत? आपण जेव्हा आतापर्यंत जे केलं याच्याबद्दल कधी महाराष्ट्राने याचं एक आपल्या भागात बोलायचं जर झालं, देशातली मागणी आपण नंतर करू, की एखादी श्वेतपत्रिका आपण मागू का की आपल्याकडे केलेल्या विकास प्रकल्पांचं आम्हाला एकदा आत्ता नेमकी परिस्थिती काय ते सांगा, त्याच्यामुळे काय काय होऊ शकेल आणि तुम्ही काय करणार आहात. भूकंपापासून, अतिवृष्टीपासून, म्हणजे तासामध्ये समजा 400 मिलीमीटर पाऊस पडला तर आपलं काय आहे डिझाईन? बरं, आता तुमच्याकडे तर विज्ञान तर सगळंच आहे. म्हणजे विज्ञानानं सिम्युलेशन मॉडेल तयार करून आपण ठरवू शकतो की कुठं किती पाऊस झाल्यानंतर काय होईल. मुंबईमध्ये 2005 साली 900 मिलीमीटर पाऊस पडला तर मुंबई तुंबली होती. आता 200 मिलीमीटर पाऊसला सुद्धा मुंबई तुंबते. मला खात्री आहे नागपूर, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद कुठलंही शहर 100-200 मिलीमीटर पावसाला टिकू शकणार नाही. यामध्ये जे अडथळे आहेत, म्हणजे 1976 साली राष्ट्रीय पूर नियंत्रण आयोग निर्माण केला होता आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की पूर येण्याची नेमकी कारणं काय आहेत. स्वातंत्र्यानंतर आपण जेव्हा धरणं बांधत गेलो तेव्हा असं वाटत होतं की धरणं बांधली की पुराचं नियंत्रण होईल. पण हिराकूड धरण बांधल्यानंतर पुरांची संख्या वाढायला लागली. तेव्हा त्या काळातली सरकार वास्तवता सत्य शोधनासाठी समित्या नेमायची. तर 1976च्या आयोगातल्या अहवालात असं म्हटलं होतं की काही वेळेला बंधारे जे बांधले गेलेले आहेत, पूर येऊ नये पूर नियंत्रणासाठी बंधारे बांधले गेलेले आहेत ते चुकीचे आहेत. रस्ते, रूळ हे बांधताना जलनिस्सारणाचा, ड्रेनेजचा विचार केलेला नाहीये. आणि याशिवाय ओढे, नाले, नद्या यामध्ये आणि पूरभूमीमध्ये, फ्लड प्लेन्स मध्ये बांधकाम करणं, यामुळे पूर येत आहेत.
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता ती आकडेवारी अशी कधी कोणी करत नाही आणि आकडेवारी देत नाहीत, पण पुरांची संख्या इतकी किती वाढत चाललेली की पूर ही दैनंदिन आपल्या दिनदर्शिकेमधली घटना झाली. पुरांची दिवस वाढत आहेत. ही आपली कुठली प्रगती म्हणायची? या विकासाचा निदान अर्थशास्त्रातल्या अंगाने तरी विचार व्हावा, तर आपण पुढच्या पिढीने आपण सांगू शकू की निदान हे करू नका. हे एवढं सांगण्यासाठी हा मला वाटतं प्रकल्प नमुनेदार आपल्यासाठी आहे. आता आपण ग्लासगोकडे जायचं आपल्याला, तर त्यामुळे त्याच्या आधी इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंजला आयपीसीसीला सातत्यानं अमेरिका आणि कधी कधी इंग्लंडमधनं वैज्ञानिक नावं ठेवायचे. हे विकलेले लोक आहेत, हे कम्युनिस्ट आहेत, डावे आहेत, या पद्धतीने शिव्या देताना ह्या शिव्या नेहमीच असतात. पण हळूहळू जगातले 600-700 वैज्ञानिक, जगातल्या 3-4 हजार ठिकाणच्या नोंदी आणि त्याचा विश्लेषणात्मक अभ्यास, यामुळं आता जवळजवळ एक विश्वकोशातील नोंद असं आयपीसीसीची एक सध्या ख्याती झालेली आहे. तर त्यांचा ऑगस्टमध्ये जो अहवाल आला तो काय सांगतो बघा, की 2040 पर्यंत तापमान वाढ 1.5 पर्यंत पोहोचणार आहे. आणि खरं तर त्यामुळे हे दशक महत्वाचं आहे आपल्या हातातलं. आणि आता त्यात 8च वर्ष उरणार आहेत. या 8 वर्षामध्ये आपण जे काही करणार आहोत, म्हणून ग्लासगो महत्वाची आहे. या सुरुवातीला दशकामध्ये आणि आता 8 वर्ष 2030 पर्यंत आपण जे काही करू त्या पुढचं भविष्य हे त्यावर अवलंबून आहे. त्यात दुसरा निष्कर्ष होता की अतिरेकी हवामान हे निसर्ग चक्रानुसार होत नसून मानवी हस्तक्षेप हे आता सिद्ध झालेले आहे. आता त्याबद्दल बोलायची काही गरज नाही. पण त्यातलं पुढचं असं होतं की इररिपेरेबल डॅमेज, अपरिवर्तनीय बदलाच्या कडेलोटाकडे आपण जात आहोत. म्हणजे उष्णतेची लाट जशी वाढतेय, त्याची वारंवारता जशी वाढते, त्यामुळे अरण्यकांड किती ते मी पुढे दाखवणार आहे की किती जंगलं जळतात आणि किती वेळ जळतात. ते रोखता येत नाहीयेत. हेलिकॉप्टर अमेझॉन रोखण्यासाठी 40 दिवस विमान हेलिकॉप्टर वगैरे पाणी मारत होते. कॅलिफोर्नियात तसंच, ऑस्ट्रेलियात तसंच, सायबेरियात तसंच. यातले काही नैसर्गिक आहेत आणि काही मानवांनी लावलेली आगी आहेत. आणि त्यामुळे आता यंदा परत या ऑगस्ट सप्टेंबरच्या काळामध्येच अमेझॉन हा कार्बन जेवढा शोषून घेतो त्यापेक्षा कार्बन उत्सर्जित करतोय हे सिद्ध झालं. ज्या अमेझॉनला पृथ्वीचं फुफ्फुस असं आपण म्हणतो. तर सदाहरित अरण्याचा अंत असं आता सांगितलं जातंय की 2100 साली एकही सदाहरित अरण्य शिल्लक राहणार नाही आणि दोन्ही ध्रुव बर्फमुक्त होतील. आता हे जेव्हा होणार आहे तेव्हा आपलं मानवी जीवन नेमकं कुठं असेल याची आपण कल्पना करा. आणि यातनं जे आपण चेन रिॲक्शन म्हणतो ती चेन रिॲक्शन आता दिसायला लागलेली आहे. यातला चौथा मुद्दा होता की मिथेन. आपण आता सध्या फक्त कार्बन डायऑक्साईड कडे लक्ष देतोय, पण मिथेन दुर्लक्षित राहिलेलं आहे. आणि ध्रुव प्रदेशातला जर कायमस्वरूपी गोठलेला बर्फ वितळला तर त्यातून जर मिथेन बाहेर पडला तर तो मिथेन कार्बन डायऑक्साईड पेक्षा 5-6 पटीनं अधिक घातक आहे तापमान वाढवण्यासाठी. आणि यातला शेवटचा मुद्दा होता ज्यामध्ये भारताचा उल्लेख आहे की हवामान बदल जागतिक जरी असलं तरी त्याचे परिणाम स्थानिक आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की उत्तर गोलार्धातील इतर भागापेक्षा उत्तर ध्रुव 3 ते 4 पटीनं अधिक तापत आहे. आणि उष्णकटिबंधीय जी तापमान वाढ आहे देशांमधली ती तुलनेनं कमी जरी असली तरी तिथं पाऊसमान विचित्र होणार आहे. आणि मग समुद्रातील प्रवाह कसे बदलतायत, त्यामुळे मान्सूनवर कसे परिणाम होणार आहेत, पर्जन्यमान कसं कमी होणार आहे, हे सगळं विस्तारानं त्यात लिहिलं होतं. आणि त्या अहवालामध्ये भारताबद्दल असं सांगितलं होतं की भारतासह दक्षिण आशियात कमी कालखंडात अतिवृष्टी, ढगफुटी, म्हणजे पाऊसमान कदाचित तेवढंच असेल परंतु ते अतिशय कमी दिवसामध्ये, म्हणजे मराठवाड्यामधलं तुम्हाला सांगतो की जवळजवळ 300 मंडळांमध्ये आमच्या ढगफुटी म्हणजे 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस एका तासामध्ये, कुठे 400 मिलीमीटर. हे जे होतंय त्या पावसाचा उपयोग काय, तर हे वाढत जाणार आहे आणि उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढत जाणार आहे. आता कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळ
आपल्या देशाच्या तिन्ही बाजूनी समुद्र आहेत आणि आता आपण बघतोय की आलटून पालटून किंवा एकाच वेळेला अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे तापतायत आणि त्यामुळे पाऊस आता सध्या ऊन म्हणाल तर तसं ऊनच दिसत नाहीये, ढगच वाटतायत. अशी सध्या परिस्थिती आहे. अधूनमधून पाऊस पडतोच आहे. डिसेंबर महिना आलेला आहे. हे जे आपण सहन करतोय हे या अहवालामध्ये सांगितलं गेलं होतं आणि त्यात असंही सांगितलं होतं की मुंबई, कलकत्ता, चेन्नई हे जे सगळे समुद्र किनाऱ्यावरचे 7,500 किलोमीटर लांबीचा किनारा आहे, तिथं पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या बाजूचे जे छोटे देश आहेत ना, मालदीव आणि बांगलादेश, ते इतके हवालदिल झालेले आहेत की आधीच ते गरीब, त्यांच्याकडे कमी संपदा आणि त्यामध्ये हा हवामान बदलाचा धोका. या पार्श्वभूमीवर आपण हे पाहिलं पाहिजे की ही ग्लासगो मधली परिषद झाली. तर आपल्याला ग्लासगो मध्ये काय झालं आणि त्याची कारणं काय आणि त्याचे परिणाम काय हे बघता येईल. एकीकडे मी मुद्दाम आपल्याला ग्लासगोतली परिषदेचं लोगो आणि चित्र दाखवले आणि दुसरीकडे हे डाऊन टू अर्थचा जो विशेषांक सुनीता नारायणनी काढला त्यामध्ये आपल्याला दिसत आहे फ्राय पॅन मध्ये पृथ्वी आहे. हा परिषद चालू व्हायच्या आधी IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काय सांगितलं माहित आहे, 2020 या एका वर्षामध्ये फॉसिल फ्युएल वरची सबसिडी, खनिज इंधना म्हणजे तेल आणि कोळशावरचं अनुदान हे $5.3 ट्रिलियन एवढं जगातल्या देशांनी दिलं. म्हणून परत वरचं जे चित्र आहे ते डाऊन टू अर्थनच केलेलं आहे की तराजूमध्ये प्रदूषण करणारे आणि पृथ्वी यात कोणाचं पारडं जड आहे आणि त्यामुळे काय होतंय. तर IMF काय सांगितलं लक्षात घ्या की एका दिवसाला $14.5 बिलियन 2015 सालची आकडेवारी आहे, एवढं अनुदान दिलं जातं. असा ताबा या खनिज कंपन्यांचा जगावर आहे. कोणाचं सरकार आहे, कोणत्या पक्षाचं सरकार आहे, ते काय करतं याच्यापेक्षा त्यांच्याकडनं काय करून घेतलं जातं हे लक्षात घ्या आणि त्यामागे या कंपन्या आहेत. या कंपनी अहवाल 1967 सालीच आला होता आणि कार्बन उत्सर्जन वाढल्यामुळे हवामान बदल होणारे, तापमान वाढ होणारे हे अहवाल या कंपन्यांकडे असतानाही प्रदूषण कसं वाढत जाईल म्हणजे खप कसा वाढत जाईल, जे सिगारेट कंपन्यांनी केलं, जे अमेरिकेतल्या बंदूक लॉबींनी केलं. बंदुकीमुळे माणूस मरत नाही, तो माणसामुळे मरतो असं त्यांनी सांगितलं होतं. सिगरेट ही आरोग्यासाठी उत्तमच आहे अशा जाहिराती केल्या होत्या. तसंच याच पद्धतीचा दबाव या फ्युएल कंपन्या आणतायत हे आपण लक्षात घ्या आणि त्यामुळे आता ग्लासगो मधले आपण स्पष्ट आकडेवारींकडे जाऊ. हे परत मी डाऊन टू अर्थ मधनच घेतलेले की आपल्या समोरचं आव्हान नेमकं काय आहे, म्हणजे हवामान बदल, तापमान वाढ यातलं मुख्य सूत्र काय. तर 1870 साली जगामधलं कार्बन उत्सर्जन हे 0.53 गिगाटन एवढं होतं आणि 2019 साली ते 36.4 गिगाटन एवढं झालेलं आहे. आता या ऐतिहासिक प्रदूषणाला 7 ऐतिहासिक प्रदूषक जबाबदार आहेत. त्यामध्ये अमेरिका आहे, इंग्लंड आहे, रशिया आहे, कॅनडा आहे, जपान आहे. हे प्रामुख्यानं जबाबदार आहेत. इथून पुढं आपल्याला जे 2030 पर्यंत कमी करायचंय त्यामध्ये या ऐतिहासिक प्रदूषकांचा वाटा मोठा असला पाहिजे. चीनचा आत्ता वाढलेला आहे, भारत तर यामध्ये नगण्य आहे. पण तरीही आपला देश आणि आकार लक्षात घेता आणि आपली लोकसंख्या लक्षात घेता आपणही काय पद्धतीने वेगळी वाटचाल करायला पाहिजे ह्या सगळ्यासाठी ही आकडेवारी समजून घेणं आवश्यक आहे. तर 1850 पासून आजपर्यंत कर्बोवायूच्या उत्सर्जनापैकी 21% वाटा हा अमेरिकेचा, 18% युरोपियन महासंघाचा, चीनचा 10.7%, तर भारताचा केवळ 2.8%. 2017 साली श्रीमंत देशांचा वाटा 43%, चीनचा वाटा 23% आणि भारताचा वाटा 6%. आता श्रीमंत राष्ट्रांनी जर कर्ब उत्सर्जन झपाट्यानं कमी केलं तर ऍटमॉस्फेरिक स्पेस गरीब देशांना मिळाली असते, ज्याला क्लायमेट जस्टिस म्हणतो आपण. तो का होत नाहीये, कारण 90 नंतर आणि अगदी 2000 नंतर या श्रीमंत राष्ट्रांनी कर्ब उत्सर्जन कमी केलं नाही, कारण या कंपन्यांचा त्यांच्यावरचा दबाव होता. आणि ही पॅरिस परिषद असेल
किंवा आत्ताची ग्लासगो परिषद आहे, या परिषदेच्या पाठीमागून ज्या या कंपन्यांच्या खेळ्या चालू असतात ते खरं राजकारण आहे. जे जगाला खेळवत असतं त्यामध्ये ते कधीही कर्ब उत्सर्जन कमी करण्याच्या मागण्या मान्य करत नाहीत. मग ते दरवेळेला दबाव आणतात गरीब देशांवर. कधी सौदी अरेबिया दबाव आणतं या छोट्या देशांवर, कधी आफ्रिकेवर, कधी या छोट्या बेटांवर. या सगळ्या खेळ्या समोर जे चाललेलं असतं ते पूर्णपणे वेगळं असतं आपल्याला दिसणारं, आणि पाठीमागं असतं ते पूर्णपणे वेगळं आहे. पण यामुळे श्रीमंत राष्ट्रांनी कर्ब उत्सर्जन कमी केलं नाही. आता जी सगळी चर्चा चाललेली आहे ती कर्ब वायू प्रदूषण शून्य, निव्वळ शून्य म्हणजे नेट झिरो. म्हणजे काय? आधी पूर्णपणे कर्ब उत्सर्जन शून्य करणं आणि नंतर वातावरणातला जो कर्बवायू आहे तो पूर्ण शोषून घेणं, ह्या नेट झिरो अवस्थेला जायचंय. युरोपची अवस्था बरी आहे. जर्मनी, स्वीडन, नेपाळ यांनी 2045 पर्यंत आम्ही तिथपर्यंत जाऊ असं सांगितलंय. अमेरिका, इंग्लंड, युरोपीय देशांनी 2050 पर्यंत जाऊ. रशिया, चीन, सौदी अरबने 2060 पर्यंत आम्ही निव्वळ झिरोला जाऊ, आणि भारताने 2070 असं जाहीर केलं गेलंय. सुनीता नारायण म्हणतात परिस्थितीचं गांभीर्य पाहता 7 प्रदूषक राष्ट्रांनी खरं तर 2030 पर्यंत, चीननं 2040 पर्यंत आणि भारतानं 2050 पर्यंतच न्यायला पाहिजे. तर आपल्याला 2100 साली जी आपली पुढची पिढी असेल त्यांच्यासाठी जगण्यायोग्य भविष्य आपण देऊ शकू. आता या परिषदेमधला दुसरा महत्वाचा मुद्दा, पोल्युटर शुड पे, पण त्यांनी कधीच म्हणजे ती भरपाई दिलेली नाहीये. इथं मुद्दाम ही जी बेटं दाखवलीत त्याचा विषयी सांगतो, ही या अवस्थेत बेटं आलेली आहेत, ते कधीही बुडू शकतात. त्यामुळे तुवालू नावाच्या बेटाचे परराष्ट्र मंत्री हे गुडघावर पाण्यात उभं राहून त्यांनी ग्लासगो परिषदेला त्यांची फीत पाठवली की आम्ही, अहो तुम्हाला काहीच फरक पडत नाही 1.5 किंवा 2, पण आम्ही बुडून जाणार आहोत. आणि आम्ही जायचं कुठं? त्यांनी राहायला जायचं कुठं? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे या प्रत्येक जागतिक परिषदेमध्ये खरं तर 2च महत्वाचे प्रश्न असतात की कार्बन प्रदूषण कोण कधी किती कमी करणार आणि भरपाई कोण कधी किती देणार. त्यामध्ये अमेरिकेने कधी वेळेल, युरोपमधले काही देश फक्त जर्मनी, स्वीडन यांच्यासारखे ते देतात, बाकी भरपाई देत नाहीत. आणि आता हे अगदी फिलिपाईन्स म्हणते की आम्हाला करायची इच्छा आहे पण आमच्याकडे निधी नाही. आम्हाला कर्बमुक्त होण्यासाठी जी काही वाटचाल करायची त्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत, ते तुम्ही द्या. आणि हे देण्याची जी काही शेवटी देणार कोण? कंपन्या. हे कोणीही द्यायला तयार नाहीयेत. इथं सगळं अडून पडलेलं आहे. पण किती किती मोठी लोकसंख्या म्हणजे गरीब देश आणि गरीब जनता ही कशी टांगती तलवार घेऊन जगते हे आपण बघा. आता या सगळ्या काळामध्ये हे काय चाललंय याचा अंदाज देण्यासाठी कोण कोण काय काय करतं हे बघा. या गेल्या फक्त 7 वर्षामध्ये 10 कोटी हेक्टर जमिनीचे सौदे झालेले आहेत. आणि म्हणून जंगलांना आगी लागतात. जंगलांना आगी लागतात ते सोयाबीन जे कोंबड्या आणि डुकरांसाठी खाद्य म्हणून वापरलं जातं, कोको, पाम तेल, यासाठी ही अशी जंगलं नष्ट केली जातात. आता एक गेल्या वर्षीच ॲटलास ऑफ डेझर्टिफिकेशन जगाचा एक मुद्दाम तयार करण्यात आला. तर त्यांनी असं सांगितलं की पृथ्वीवरची 75% भूभागाची गुणवत्ता ही विलक्षण खालावलेली आहे. भारतातली 30%. आणि त्यामुळे उत्पन्नात घट होते, दारिद्र्य वाढते आणि स्थलांतर होतंय. स्थलांतराचा खूप मोठा धोका आपल्याला आजूबाजूने पण येणार आहे, आपल्या देशांतर्गत पण येणार आहे, आजूबाजूच्या देशांमधनं पण येणार आहे. ही जगावर पूर्णपणे टांगती तलवार आहे, हे लक्षात घ्या. हे सगळं या 30 वर्षात आहे. आणि याला जेम्स लवलॉक असं म्हणाले की आपण विनाशाच्या जो काही वेग वाढवलाय, ऍक्सेलरेटरवर जे पाय ठेवलेले आहे ना ते अजूनही निघालेलंच नाहीये. तो ऍक्सेलरेटर अजून वेग वाढवतच चाललेला आहे. तर हे सगळं जे चाललेलं आहे ना, तर ते कसं आहे याचं सार असं आहे की 2013 ते 19 लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिकेत 45 लाख हेक्टर अरण्याचा विनाश झाला. 2019-20 साली ऑस्ट्रेलियातील 1 कोटी हेक्टर,
अमेझॉन मधील 3 लाख हेक्टर आणि इंडोनेशिया, सायबेरिया, कॅलिफोर्नियातील असंच लाखो हेक्टर जंगल नष्ट झालं. तर या 10 वर्षामध्ये जगात या सगळ्या ज्या काही वॉलमार्ट वगैरे सगळ्या कंपन्या आहेत, त्यामध्ये जे काही मांस मिळतं, सोयाबीन मिळतं, तेल मिळतं, कोको मिळतं, हे जेव्हा आपण खातो तेव्हा तिकडे जंगल नष्ट झालेलं असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जसं भारतामध्ये आपल्या इमारती लाकूड, आपलं घरातलं फर्निचर हे वाढत जसं गेलं तसतसं ठिकठिकाणचं जंगल नष्ट होत गेलं. तसंच हे आहे. या सगळ्याचा समग्र विचार आपण केला आणि त्याच्या दृष्टीने काही नियोजन आणि डिझाईन केलं तर आपण पुढच्या पिढीच्या हातात काही चांगलं भविष्य देणार आहोत. तर आता या सगळ्यामुळं कार्बन कॉन्सन्ट्रेशन मध्ये कितीनं वाढ होतीये. जी पूर्वी अगदी नगण्य असायची ती झपाट्यानं कार्बन कॉन्सन्ट्रेशन मध्ये आता 419, 420 पर्यंत गेलेली आहे. ती खरं तर 350 पर्यंत असली पाहिजे. म्हणून 350.org नावाची एक मोठी संघटना आहे की कार्बन कॉन्सन्ट्रेशन 420 वगैरे झालं तर आपण वाचू शकणार नाहीत. ते कमी करण्यासाठी 350 पर्यंत जायला पाहिजे. पण आताच्या सगळ्या आपल्या ज्या कृती आहेत त्या सगळ्या वाढत जाणार आहेत. मी आधी जे आपल्याला सांगितलं त्यातल्या या महत्वाच्या कंपन्या आहेत, जगावर कोणाचा ताबा आहे आणि त्यांनी किती, म्हणजे काय होतं सहसा की कार्बन उत्सर्जन कमी करायचे तर कित्येक मध्यमवर्गीय सुजाण लोक आम्ही काय करू म्हणतात. तर आपल्या हात आपण नगण्य आहोत. हे 20 कंपन्या ज्या आहेत, सौदी आरामको, शेवेरॉन, एक्सन मोबाईल, इरानियन ऑइल कंपनी BP, यांचा हा वाटा आहे 480 अब्ज टनाचा. हे अजूनही तेवढेच अतिशय प्रभावशाली आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळं चालतंय. आणि त्यामुळे काय माहितीये का की आताच्या ज्या कंपन्या आहेत ज्याच्याबद्दल कित्येक तरुणांना आणि कित्येक काही लोकांना यांच्याविषयी कौतुक वाटतं, हे बघा, मायक्रोसॉफ्ट, क्लीन अवर क्लाउड असं मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी म्हणतात. द रॉंग अमेझॉन इज बर्निंग असं अमेझॉनचे कर्मचारी म्हणतात. का? कारण या गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक या सगळ्या कंपन्या या तेल आणि ऑइल कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर्स आहेत आणि त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठीचं सॉफ्टवेअर या कंपन्या देत आहेत. आणि हे कळल्यामुळे 2019 नंतर जगात झालेला बदल, ग्रेटा थुनबर्गच्या आंदोलनानंतर जगामधले सगळे मुलं आंदोलनं करायला लागले. त्यांनी फ्रायडे फॉर फ्युचर काढलं. त्यामुळे सायंटिस्ट फॉर फ्युचर, आर्टिस्ट फॉर फ्युचर हे युरोपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात होते. आणि ही जागरूकता वाढल्यामुळे अजून एक झालं की या कंपन्यांमधले पेन्शनर्सचे फंड होते त्यांनी ते काढून गेला. अब्जावधी डॉलरचा फंड या सगळ्या कंपन्यांमधनं काढलेला आहे, तेल आणि ऑइल कंपन्यांमधनं. ती पण त्यांना म्हणजे खूप मोठी धोकादायक घटना वाटायला लागलेली आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये की आपण जे म्हणतो आता आपल्या देशामधलं जर कार्बन उत्सर्जन आपण काढलं दरडोई तर ते सरासरी 1.5 आहे. पण म्हणजे कसं की मुकेश अंबानी, अडाणी, उद्धव ठाकरे या सगळ्यांचं मिळून सरासरी आमच्या शेतकरी कुठला तरी या सगळ्यांचं मिळून ते 1.2 येतं. पण जगातलं काढलं तर ते 5 आहे. कारण अमेरिकेमधलं 19 आहे, चीनमधलं 15 आहे. हे असताना आता काय लक्षात घ्या की जगामधले जे अतिश्रीमंत आहेत ज्यांच्यावर वेगळा कर बसवावा असं थॉमस पिकेटी आणि अनेक अर्थशास्त्रज्ञ सांगतायत, ज्याच्याकडे आता जो बायडन यायला लागलेले आहेत की सुपर रिच जे आहेत त्यांना वेगळा कर तुम्ही लावलाच पाहिजे. याचं कारण असं आहे की त्या कोणतो एलॉन मस्कला रॉकेटमधनं फिरावं असं वाटतं, तो कधी इकडं हिंडून येतो, त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या नौका असतात आलिशान, त्या इतका कार्बन सोडतात की 11 मिनिटांमध्ये 75 टन कार्बन डायऑक्साईड त्या एलॉन मस्कला लागला होता. श्रीयुत बिल गेट्स हे 2017 साली खासगी विमानातनं 59 फेऱ्या केल्या तर त्यांनी 3,12,000 किलोमीटर प्रवास केला आणि 1600 टन कार्बन डायऑक्साईड सोडला. यांना वेगळा कर लावला पाहिजे का त्यांना संपूर्ण जग घाण करण्याचा परिणाम मिळालेला आहे. म्हणून ह्याकडे आता आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. कारण जगामध्ये अतिप्रदूषण जे आहे ते श्रीमंत कंपन्या आणि अतिश्रीमंत करतात. मग ते भारतामधले असतील किंवा परदेशातले असतील. आता भारताची भूमिका, आता भारतानं पुन्हा एकदा जी 2015 साली सोडली होती पोल्युटर शुड पे, ती आता भारतानं घेतली आहे. पण आपण जी भूमिका जगात घेतो ना, प्रदूषकाने भरपाई दिली पाहिजे, ती आपल्या देशात कधी घेणार? आपल्या देशातली जी अमेरिका आहे, आपल्या देशातले जे अतिश्रीमंत आहेत
त्यांच्या प्रदूषणाबद्दल आपण कधी बोलणार आहोत हे बोलत नाहीयेत. याचा संताप सध्या तरुण मुलं मोठ्या प्रमाणात युरोपात व्यक्त होत आहेत. आपल्याकडे पण हळूहळू या पद्धतीचे खटले दाखल होत आहेत आणि मुलांच्या डोक्यामध्ये हे सगळं यायला लागले, तरुणांच्या डोक्यामध्ये, की हे रोखण्यासाठी महत्वाचं आपल्याला काय करावं लागणार आहे. 2015 साली पॅरिसमध्ये हा एक छोटा वृत्तपट दाखवला गेला होता. त्याचं नाव होतं पार्टी इज ओव्हर. त्याचे दिग्दर्शक आणि निर्माते मार्क डोन हे गार्डियनचे पत्रकार आहेत. 12 मिनिटाची ती डॉक्युमेंटरी होती. आता पार्टी इज ओव्हर मध्ये पार्टी हा श्लेष आहे. पार्टी म्हणजे या अर्थानं की ती जी जागतिक हवामान परिषद असते त्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतात. म्हणजे प्रत्येक देश ही पार्टी आहे. तर 195 देश, आता याला 205 देशांची ही पार्टी म्हणून कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. दुसरं पार्टी म्हणजे पॉलिटिकल पार्टी आहे आणि तिसरं पार्टी म्हणजे मेजवानी या अर्थानं पार्टी आहे. तर या सगळ्यांचं म्हणून त्यांनी पार्टीज ओव्हर म्हटलेलं आहे. त्यात दाखवलं असं होतं की आयफेल टॉवर, कारण ती पॅरिसमध्ये होती, आयफेल टॉवर जवळ अंधाराच्या एका पूर्ण अंधारामध्ये असताना त्याचा उपयोग घेऊन काही पार्टी चालली आहे खूप मोठी. त्या पार्टीला तेल कंपन्यांचे मोठमोठे अधिकारी, विविध देशांचे सेक्रेटरी, काही नेते आणि हे उद्योजक हे सगळे एकत्र बसलेले आहेत, हसणं खेदळणं चाललेलं आहे. आणि ते इकडं काय ठरवायचंय म्हणजे प्रत्यक्ष कॉन्फरन्समध्ये काय ठरवायचं या संबंधी बोलतायत आणि त्यांचं देवाणघेवाण आणि सगळी या हालचाली चाललेल्या आहेत. कोणी कोणाला रोखायचं, सामदामदंडभेद कोणी कोणाला कसा दाखवायचा या संबंधीच्या सगळ्या खेळ्या चाललेल्या आहेत. आणि ही जी पत्रकार आहे ही दुरून, ज्याला आपण फेस रिकग्निशन कॅमेरा म्हणतो, त्यांनी ती प्रत्येकाला ओळखत कोण कोण काय काय करतो हे दाखवते आणि चित्रपटाच्या शेवटी तिला बरोबर तिकडनं गोळी येते आणि ठार मारलं जातं आणि पार्टी इज ओव्हर. ही डॉक्युमेंटरी पॅरिसमध्ये दाखवली गेली तेव्हा सगळेजण म्हणत होते की हा एवढा विजनरी माणूस आहे, हा एवढा दृष्ट आहे की याला आधीच कळलं होतं काय होणार आहे. पॅरिसमध्ये जे झालं तेच बंधू भगिनींनो आता ग्लासगो मध्ये झालेलं आहे. काहीच होणार नव्हतं याच्यातनं. ही पूर्ण डिझाईन आधी या सगळ्या कंपन्यांनी तयार करून ठेवलं होतं. अँड्र्यू माल्म नावाचे तरुण तज्ज्ञ आहेत ज्यांचा पर्यावरण आणि पर्यावरणाचा मानव्य शास्त्रावर होणारा परिणाम याचा अभ्यास आहे. ते म्हणतात सध्या खनिज कंपन्यांनी हुकुमशाही चालवलेली आहे. खनिज कंपन्या हुकुमशाही चालणाऱ्या देशांना प्रमोट करतायत किंवा त्यासाठी मदत करतायत आणि कंपनीच्या आदेशाप्रमाणे सरकारचं कुशल नर्तन चाललेलं आहे. त्यांचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे, आपण जरूर बघा. व्हाईट स्किन अँड ब्लॅक फ्युएल असं त्याचं नाव आहे, अँड्र्यू माल्म. तर हे सगळं या ग्लासगो मधनं सिद्ध झालेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं सगळ्यांनी त्यांच्या म्हणजे हे युद्ध आहे सध्या, हवामानावर आपलं सोबत युद्ध चाललेलं आहे. तर युद्धामध्ये आपण कसं वागतो तसं वागत होतो का? या इतक्या तुटुपुंजा प्रतिज्ञा होत्या की यात फक्त ही परिषद चालू असताना क्लायमेट ऍक्शन ट्रॅकर नावाच्या संस्थेनं, ज्याला जगामध्ये प्रचंड मान आहे, त्यांनी सांगितलं की या परिषदेतल्या प्रतिज्ञा आणि ते जे निर्धार आहेत ते पाहिले तर शतकाअखेर 2.4 अंश सेल्सिअसने तापमान वाढेल. हे खरं तर त्यांनी फार कमी सांगितलंय. आता सध्या असं वाटतं की 4 अंश सेल्सिअसने तापमान वाढू शकेल. ही सगळी जी कारणमीमांसा आहे ती शेवटी इथंच येऊन पोचते की हे कळसूत्रीचे म्हणजे कोण कळसूत्री बाहुल्या कोण आहेत आणि सूत्रधार कोण आहेत हे आपल्या आता वरच्यावर लक्षात येत चाललेलं आहे. आता त्यामुळं काय शेवटी या सगळ्याचं सार काय लक्षात घ्या. आता उरलंय काय, सध्या वातावरणामध्ये 2100 गिगाटन कर्बोवायू आहे आणि आपल्याला 2500च्या पुढे जाऊ द्यायचा नाहीये. म्हणजे 400 गिगाटन ही जगासाठीची कमाल मर्यादा आहे आणि ती जगानं वाटून घ्यायची आणि त्यामध्ये प्रत्येकाला स्पेस द्यायची आहे. त्यामुळे 2030 पर्यंत जगाचं कर्ब उत्सर्जन निम्म्यावर येणं आणि 2050 साली शून्यापर्यंत नेणं आवश्यक आहे. हे होईल का हे माहित नाही, कदाचित नाही, पण कदाचित काही वेगळं नवीन आपण आशावादी यासाठी असलं पाहिजे की नवीन काही तंत्रज्ञान, म्हणजे आता काही वैज्ञानिक असं सांगतायत की झाडांवर जर आपण वेगळ्या पद्धतीच्या अलगी लावल्या आणि कार्बन शोषून घ्यायला लागल्या तर ही गती वाढू शकेल. कोणी कार्बन शोषून घेणारा
टॉवर्स तयार करतायत, असे सगळे वेगवेगळे प्रयत्न चाललेले आहेत. पण हे करताना जे महत्वाचं आहे आपल्या देशाकडे जर यायचं असेल, की वाहनांमधनं निघणारा जो कर्बोवायू आहे, तर वैयक्तिक वाहनं कमी व्हावेत आणि सार्वजनिक वाहनं वाढावेत, या दृष्टीने आपलं धोरण आहे का? आपल्याकडचे जे थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत ते सुद्धा ठरवून दिलेलं जे स्टँडर्ड आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं अधिक प्रदूषण करतात. त्यांना आपण काय करणार आहोत? कित्येक थर्मल पॉवर स्टेशन्स हे म्हणजे बाद करण्याच्या, अब्सोल्यूट करण्याच्या अवस्थेत आलेले आहेत. त्यांना आपण करत नाही आहोत. या सगळ्याकडे आपण कसं पाहणार आहोत? आणि यंदाच्या परिषदेमध्ये भारतानं 2030 पर्यंत 500 गिगावॅट पर्यावरण स्नेही ऊर्जा करायचं जाहीर केलं आणि 2030 पर्यंत कर्ब उत्सर्जनामध्ये 1 अब्ज टनांनी कपात करू असं सांगितलं. ठीक आहे, ही घोषणा चांगली आहे. आता प्रश्न असा आहे की सौर ऊर्जा ही इतकी लोकशाहीवादी आणि विकेंद्रित ऊर्जा आहे, मग निदान प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये असं जर पॅनल दिलं आणि त्याच्यातनं म्हणजे विहिरीवरचं किंवा कूपनलिकेतलं पाणी ओढायला मदत केली आणि ही जी ऊर्जा तयार होते तिचं आपण जाळीला जोडली, तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळू शकतात. याच्या खाली म्हणजे हे उत्तम प्रकारचं छत होतं, त्याच्या खाली आपण एखादं शेततळं देऊ शकतो. आणि कर्बवायू शोषून घेणार कोण आहेत? वृक्ष लागवड. वृक्ष लागवड खोटी कशी करता येते आपल्याला खूप चांगलं माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये आपण ते नेहमी अनुभवतो. 3 कोटी वृक्ष लागवड केली, तर वृक्ष लागवड करताना तुतीची झाडं सुद्धा मोजली जातात. पुढच्या वेळेला झेंडूची मोजली नाही तर नशीब समजा. अशा पद्धतीने आपली वृक्ष लागवड होते. पण वृक्ष लागवड करण्यासाठी जोपर्यंत आदिवासी आणि शेतकऱ्यांची तुम्ही मदत घेणार नाही, तोपर्यंत वृक्ष कशी टिकणार आहेत? तर हे कर्बवायू शोषून घेण्यासाठी खरं तर संयुक्त राष्ट्र संघाच्या अनेक योजना आहेत. त्याला REDD असं म्हणतात, ज्याचा फायदा अनेक गरीब देश घेत आहेत. हे जोपर्यंत आपण शेतकऱ्यांना आणि आदिवासींना मदतीला घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे होणं शक्य नाही. अन्यथा काय होईल माहिती आहे का? तुम्ही बघा, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम जेव्हा आली तेव्हापासून आपल्याकडे पवन ऊर्जा मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागली. ती कोणी घेतली? क्रिकेटपटू, सिनेतारका, नट्या आणि आपले नेते आणि अधिकारी या सगळ्यांनी वाटून घेतली सबसिडी. आता सुद्धा काही ठिकाणी 2-2 मेगावॅटची वीज निर्मिती ही त्या भागातल्या कोट्याधीश अब्जाधीशांना दिलेली आहे. हे अतिशय चुकीचं आणि गैरपद्धतीने व्हायलेलं आहे. हे परत त्यांचेच फायदे करून द्यायचे. म्हणून ही आपली मागणी असली पाहिजे आणि यासाठी आग्रह धरला पाहिजे की शेतकऱ्यांसाठी या 2 योजना आणणं आवश्यक आहे. नाहीतर अंबानी आणि अडाणी या क्षेत्रामध्ये उतरणार आहेतच, ज्यांच्यासाठी आपण वाट बघतोय. जे पूर्वी कोळसा आणि तेलमध्ये आहेत तेच आता इथून आता सौर आणि हायड्रोजन मध्ये येणार आहेत. त्यांच्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे. त्यांच्या संमतीने त्यांच्या सोयीने चाललेलं आहे. हे जर होत राहिलं तर आपले गरीब आणि शेतकरी आहे तिथंच राहणार आहेत. आता महाराष्ट्राकडे मला जे सुरुवातीला सांगितलं गेलं की आपल्या आरोग्य या सगळ्याचे परिणाम कसे होणार आहेत, तर आधीच आपली अवस्था किती वाईट आहे बघा. की देशातील अतिप्रदूषित 94 शहरामध्ये महाराष्ट्रातलं मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी, बदलापूर, पुणे, पिंपरी, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, औरंगाबाद, जालना, लातूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ही शहरं आहेत. आजही महाराष्ट्रातील 49 नद्या या अतिगलिच्छ आहेत. हे केंद्रीय प्रदूषण मंडळाने सांगितलेलं आहे. नाशिकमध्ये दररोज 30 लाख लिटर सांडपाणी गोदावरी नदीत जातं. कोल्हापूरमध्ये 2 कोटी लिटर पाणी, घाण पाणी पंचगंगेत. अहमदनगरमध्ये 6 कोटी लिटर गलिच्छ पाणी सेना नदीत आणि मुंबईत 150 कोटी लिटर पाणी समुद्राला अर्पण होतं. म्हणजे आधीच आपली ही वाईट अवस्था आहे. त्यामध्ये हवामान बदल, मग आपले सगळे आरोग्याचे प्रश्न एकानंतर एक वाढत जाणार आहेत. म्हणजे आपण आता हे जे काही सगळं बोलत होतो, आरोग्य, आर्थिक, सामाजिक हे सगळे प्रश्न गरिबांना आपण ह्या सगळ्याची किंमत आरोग्यातनं चुकवतो. 1995 सालचं अनिल अग्रवाल यांचं पुस्तक आहे. त्यांनी एअर पोल्युशनला स्लो मर्डर असं म्हटलं होतं. हे जे त्याला डेडलियर पोल्युशन, आपण आपल्या आरोग्यातून याची किंमत चुकवतोय. आणि आता लक्षात घ्या, कोरोनानं काय सांगितलंय? कोरोनानं 2 गोष्टी सांगितल्यात. एक, तुम्ही जंगल नष्ट करत गेलात, त्यामुळे सगळे प्राणी पक्षी इकडे यायला लागले.
ते विषाणूंना सहजगत्या सामावू शकतात, पण आपण नाही. आणि म्हणून वरचेवर एक एक विषाणू आपल्यापर्यंत येत आहेत. ते इथून पुढे अनेक मोठ्या प्रमाणात येणार आहेत. म्हणून आपलं आरोग्य धोक्यातच येणार आहे. आणि दुसरीकडे जिथं प्रदूषण अधिक आहे हवेचं, तिथं कोरोनाचे मृत्यू सुद्धा अधिक आहेत. अमेरिकेमध्ये आहे आणि ब्राझीलमध्ये. ब्राझील जिथं त्या बोल्सॅनोरोने मोकाट वाढ दिली होती अमेझॉन जाळायला, तिथं सर्वाधिक 2 नंबरचे मृत्यू झालेले आहेत. हे आणि आपल्याकडे असं काही संशोधन होत नाही त्यामुळे कळत नाहीये. परंतु या सगळ्याची आपण आरोग्यातनं किंमत चुकवतोय. हे सातत्यानं आपण बोलत आलेलो आहोत की हा जो आपण विकास करतोय तो पुढच्या पिढीला जर स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी देणार नसेल तर आपल्या गुंतवणुकीला नेमका अर्थ काय आहे? तुम्ही पुढच्या पिढीला पैसे देऊन त्याचा उपयोग काय होणार आहे? त्यांना बिल्डिंगा बांधून त्याचा उपयोग काय होणार आहे? हे जर लक्षात आलं नाही. आणि आता कर्करोगाचं प्रमाण किती वाढलंय बघा तुम्ही. पूर्वी भिवंडी भटिंड्याहून एक रेल्वे जायची जैसलमेरला, तिला कॅन्सर ट्रेन म्हणायची. पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रक्तामध्ये कीटकनाशकाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे तिकडे कॅन्सरचं प्रमाण खूप मोठं आहे. तसंच आता कोल्हापूर जवळ शिरोळ भागामध्ये आहे. तिकडं भाज्या सगळ्यामध्ये आपल्याला रसायनं आढळतात आणि कॅन्सरचं प्रमाण आढळतंय. लातूरमध्ये जे कर्करोगाचं केंद्र आहे तिथं दररोज 100 हे केमोथेरपी आणि रेडिएशनला लोक येतात. हे जी काही आपण किंमत मोजतो याच्याकडे आपण कधी बघणार आहोत? हे आपण जर सातत्यानं सांगत गेलो, याविषयी बोलत गेलो तर आपल्याला यापुढं आणि यातनं वाटा आहेत. आता त्या कशा आहेत बघा. युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये एक तर मुळामध्ये शिक्षण इतकं वेगळ्या पद्धतीचं आहे की बालपणापासनं बालवाडीपासनं त्यांना निसर्गावर प्रेम करायला शिकवलं जातं, माणसांचा आदर करायला शिकवलं जातं, विशेषतः स्वीडन, फिनलंड या देशामध्ये. आणि त्यामुळे ते माणसांना इतकं तुच्छ लेखत नाहीत. बालपणापासून त्यांची ही होते. आणि म्हणून तिथनं ग्रेटा थुनबर्ग की एखादा कांगारू मरतोय म्हणल्यानंतर ते कासावीस होतात मुलं, म्हणून ते बदलाला तयार होतात. आपल्याकडं या पद्धतीनं आपल्याला जर कोणी एकेकाळी आपल्याकडे शिक्षणाचा उद्देश काय होता? सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण. आता $5 ट्रिलियन ही अर्थव्यवस्था करण्यासाठी जेव्हा शिक्षण आहे ना, त्यामध्ये पर्यावरण, नद्यांना अजिबात कोणीही किंमत देत नाही. हे कसं आपण बदलणार? याविषयी आपण कसे प्रश्न निर्माण करणार आहोत? या पुढच्या पिढीला शिक्षकांना, डॉक्टर्सना यामध्ये आपण जर सामील करून घेतलं, आर्किटेक्ट्सना सामील करून घेतलं, युरोपमध्ये हे सगळं एकत्रित म्हणजे काय? या सगळ्याचा होलिस्टिक विचार तिथं कसा केला जातो बघा. तिकडं न्यूरो आर्किटेक्चर मोठ्या प्रमाणात तयार होते. शहर नियोजन करताना शहरामध्ये जंगलं असली तर काय फायदा होतो? आपण निसर्गाला सामोरं जेव्हा जातो, निसर्गाच्या सहवासात असतो, तेव्हा आपली मानसिक अवस्था कशी असते याचा अभ्यास केला जातोय. आणि त्यामुळे इकोथेरपी, सायकोलॉजी अँड इकॉलॉजी ह्या एकत्र विचार करून इकोथेरपी दिली जाते. म्हणजे मानसिक अवस्था माझी जर बिघडली असेल तर त्यामागे पर्यावरणाचा, निसर्गाचा नेमका किती वाटा आहे याचा विचार करून तिकडं थेरपी दिली जाते. म्हणून इंग्लंडमध्ये, कॅनडामध्ये निसर्ग जास्त दिसावा असा विचार करून शहर रचना बदलली जाते. शहरामध्ये जंगल तयार केली जातात. हे आपल्याकडे शक्य नाहीये का? म्हणजे कमीत कमी काळामध्ये आपल्याला सध्या विज्ञान पण उपलब्ध आहे आणि आर्थिक पण आपल्याला काही ददात नाही. हे सगळं करता येण्यासारखं आहे आणि आपण केवळ सरकारवरही अवलंबून राहू नये. आता मराठवाडा मागास आहे, विदर्भ मागास आहे आपण म्हणतो, पण आपल्यात म्हणजे फक्त लातूरमध्ये किमान 500 लोक 200 कोटीच्या वर उलाढाल करणारे लोक आहेत. हे कुणासाठी? यांना काही बरं नकोय का? उत्तम शिक्षण, उत्तम गुणवत्ता यासाठी त्यांनी पण प्रयत्न करायला पाहिजेत. हे जर होणार नसतील तर आपण पुढच्या पिढीचं भवितव्य हे खूप बिघडवतोय, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. ही पार्श्वभूमी आहे बघा. ग्लासगोची परिषदेवर नाराज लोकांनी काय पद्धतीने, ग्रेटा तर म्हणालेली आपण पाहिलं असेल की ब्ला ब्ला ब्ला, हे म्हणजे ही अतिशय फसवणूक आहे. ही अयशस्वी परिषद आहे ग्लासगोची, ज्याच्यावर सगळ्यांच्या आशा होत्या, जी करोना नंतर झाली होती त्याच्या विरोधातलं हे
निषेध मोर्चे बघा आणि ही मुलगी काय सांगते ते बघा. की एवढं हे लहान मुलं जेव्हा येतात तिकडनं तेव्हा त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आपण जे कोरोनाविषयी सौम्या स्वामीनाथन या जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक म्हणाल्या होत्या की जोपर्यंत जगातल्या प्रत्येक व्यक्तीला लस दिली जात नाही तोपर्यंत जगातील कोणीही सुरक्षित होऊ शकत नाही. हे जसं कोरोनाच्या बाबतीत सत्य आहे तेच कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत सत्य आहे की जगातलं पूर्ण फक्त एका देशातलं नाही जगातलं कार्बन उत्सर्जन नष्ट जर झालं तर आणि तरच जग सुरक्षित होणार आहे. आता याकडे जाताना काय काय विचार केला जातो परत बघा की कार्बन उत्सर्जनामुळे होणाऱ्या हानीचं एकात्मिक मूल्यमापन इंटिग्रेटेड असेसमेंट केली पाहिजे जे होत नाही. आणि त्या बाबतीत सगळ्यात पुढे एक भारतीयच आहेत त्यांचं नाव आहे पवन सुखदेव ज्यांना गेल्या वर्षीचा टायलर म्हणजे एन्व्हायरमेंट मधला नोबेल म्हणतात तो पुरस्कार मिळाला होता. त्यांचं एक पुस्तक आहे कॉर्पोरेशन 2020 पूर्वीच आलेलं आहे ट्रान्सफॉर्मिंग बिझनेस फॉर टुमॉरो. त्यात ते म्हणतात की 100 कॉर्पोरेट कंपन्यांमुळे $7.3 ट्रिलियन हानी पर्यावरणाची होतीये हे त्यांनी त्यात सांगितलंय. आणि त्या पवन सुखदेव यांचं जे संशोधन आहे ते निसर्गाचं अदृश्य अर्थशास्त्र या विषयावर आहे म्हणजे इनव्हिजिबल इकॉनॉमिक्स ऑफ नेचर. ते जेव्हा गेल्या वर्षी इथं आले होते तेव्हा ते म्हणाले होते की मी अरे एक झाड नष्ट होतं म्हणजे ते झाड नसतं ती यंत्रणा आहे. ते म्हणजे निसर्ग इतका गूढ आहे की ते किती गूढ हेही आपल्याला माहित नाही. तर त्यामुळे ते म्हणाले की निसर्गाची किंमत नाही पण त्याचं मूल्य समजून देण्याचा मी प्रयत्न करतो की आरेमुळं किती ऑक्सिजन मिळतो कार्बन डायऑक्साईड किती शोषून घेतला जातो पाणी किती मुरतं आपत्ती किती रोखल्या जातात किती पशु पक्षी. त्यांनी असं सांगितलं होतं की जर मधमाशांनी बिल पाठवलं ना आपल्याला तर ते $5 ट्रिलियन होईल आणि मधमाशांमुळे जगामध्ये येणारं सगळं पीक पाहिलं तर त्यांनी प्रोफाईल ऑफ इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट पाय अशी संकल्पना मांडलेली आहे. युरोपमधले अनेक देश आणि त्यांनी असं सांगितलं की प्युमा ही कंपनी यांनी स्वतःचा पाय गुण कमी केला म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये म्हणजे उत्पादन सेवा वाहतूक यामधनं कार्बन उत्सर्जन जे होते ते कमी करायचं पर्यावरणाची हानी कमी करायची. असं जर केलं तर त्यांना काही वेगळं प्राधान्य मिळणार आहे म्हणजे आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणतो त्यापेक्षा एक वेगळं स्टँडर्ड हा इकॉलॉजिकल इंटेलिजन्स आहे. डॅनियल गोल्डमनचं त्यावर पुस्तक आहे त्यांनी इमोशनल इंटेलिजन्स जसं लिहिलंय तसं सोशल इंटेलिजन्स लिहिलंय आणि इकॉलॉजिकल इंटेलिजन्स पण लिहिलेलं. ही बुद्धिमत्ता आता महत्वाची असणार आहे. तर प्रत्येक व्यक्ती संस्था यांना आता तुम्ही कार्बन रिटर्न दाखल करायला बंधनकारक केलं पाहिजे ही या परिषदेकडनं अपेक्षा होती. खरं तर 2015 पासून हे मांडतायत की कार्बन रिटर्न कार्बन टॅक्स हे जाहीर करणं. आता ह्या ई व्यापार जो आहे ना अमेझॉन वगैरे कंपन्यांचा त्यांच्या व्यवहारातनं किती कार्बन उत्सर्जन होतं. आपण जेव्हा सफरचंद काश्मीर मधलं घेतो तेव्हा कार्बन उत्सर्जन किती झालेलं असतं आणि कॅलिफोर्नियातनं आलं तर किती कार्बन उत्सर्जन झालेलं असतं. ही जी कार्बन फुटप्रिंट आहे ती इतकी सगळ्यांना सहजगत्या कळावी ना की ती दिसली पाहिजे प्रत्येक ठिकाणी. ते युरोपमध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणात होते. बरं आता याची खात्री करून घेण्यासाठी तुम्ही थर्मल इमेजेस म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजगत्या समजू शकतात. 2 वर्षापूर्वी ज्यांना नोबेल मिळालं तर त्यांनी विल्यम नॉर्थहॉर्स अर्थशास्त्राचं त्यांनी सांगितलं होतं की कार्बन टॅक्स लावा ती सोशल कॉस्ट समजा आणि त्याचा उपयोग जगाचं हरितीकरणासाठी करा. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की 1 टन उत्सर्जनामागे $31 कर लावावा आणि तो 2050 पर्यंत $100 पर्यंत न्यावा. हे आज तागायत त्यांना नोबेल मिळतं पण त्यांचं हे म्हणणं कोणीही मान्य करत नाही. युरोपमध्ये मात्र 24 देशांमध्ये सध्या 0.8 ते $121 प्रति टन असं कार्बन कर लावला जातोय. आपल्याकडे हे लावणं आवश्यक आहे. आपण याला अपवाद नाही होत. प्रत्येक शहरामध्ये जे मोठमोठ्या गाड्या घेऊन हिंडणारे लोक आहेत त्यांचं कार्बन उत्सर्जन मोजणं आवश्यक आहे. मग आता मी शेवटच्या 2 मुद्द्यांकडे येतो की ह्याच्यात अडचण काय आहे. एक महत्वाची अडचण आहे की हवामान बदल हा मुद्दा आपला वाटतच नाही. कुणालाच वाटत नाही. नागरिकांना सुद्धा वाटत नाही. आता IPCCच्याच
अँथनी लेसरविसनी एक 2 वर्षापूर्वी प्रकल्प घेतला होता की जगातल्या किती लोकांना हवामान बदल ही संकल्पना माहिती आहे, तर 10 प्रौढांपैकी 4 जणांनी ऐकलेलीच नसते. हे जगात चाललंय. आणि हवामान बदलाची अतिजोखीम असणाऱ्या बांगलादेशातील पाऊण लोकांना ही काही कल्पना माहित नाहीये. भारतातील लोकांना माहिती आहे, पण त्याची व्यापकता कोणी सांगत नाहीये. त्यामुळे ते असं म्हणतात की हवामान बदलाचं विज्ञान, अर्थशास्त्र अधिक समर्पकपणे स्थानिक भाषेत तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे. दुसरी गोष्ट सांगतो, 2018 साली आपल्या विधिमंडळासमोर हवामान बदलाची आव्हानं या विषयावर मला बोलायची संधी मिळाली होती. तर आपल्या विधानसभा आणि विधान परिषदेतील एकंदरीत आमदारांपैकी म्हणजे त्यांची संख्या 350च्या आसपास असेल, 50 आमदार फक्त होते. तर त्यावेळेला एक ज्येष्ठ नेते म्हणाले की असं आहे म्हणे की तो आमचा विषय नाहीये याची आम्हाला खात्री आहे पूर्णपणे. समजा तुम्ही अगदी छाती ठोकपणे सांगितलं वैज्ञानिकांनी की 2050 साली हवामान बदलामुळं पूर्ण जग नष्ट होणार आहे, तर आम्ही असं विचार करू की 2050 आता 2018 म्हणजे 32 वर्ष शिल्लक आहेत, 6 निवडणुकांची तयारी करा. ही मानसिकता आपली आहे आणि त्या पद्धतीनं आपलं सामाजिक राजकीय वर्तन आहे. यासाठी आपण दबाव वेगवेगळ्या पद्धतीनं आणणं आवश्यक आहे. तो कसा कोण यात आपल्यासारखे अनेक तज्ञ सांगू शकतील. यातलं एक फक्त सांगतो, गार्डियननं एका वर्षात 3000 लेख लिहिले अतिशय महत्वाच्या वैज्ञानिकांकडनं, तज्ञाकडनं. तर त्यांना 10 कोटी वाचक लाभले. ज्या काळामध्ये हे सगळं नष्ट होईल आणि वाचक नष्ट होतील म्हणतात, त्या काळात हे वाढलेले. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान प्रमुख क्रिस्टिना फिगरच म्हणाल्या की गार्डियन हा आशादायक दीप आहे आणि गार्डियननं स्वतःच्या देशातील नेत्यांपासून जगातील उद्योग सम्राटांची पर्वा केली नाही. त्यामुळं आणि या मुलांच्या आंदोलनामुळं या वर्तमानपत्रांनी आणि कित्येक नाटक कंपन्यांनी, कित्येक कलावंतांनी या खनिज इंधन कंपन्यांच्या म्हणजे शेल बीपीच्या कंपन्यांच्या जाहिराती स्वतःहून बंद केल्या. आम्हाला तुमची स्पॉन्सरशिप नको. हे जे वाईट टाकणं आहे या पद्धतीनं सुरू होऊ शकतं, तर आपण पुढे जाऊ शकतो. नोम चॉम्स्की आत्ताची परिषद झाल्यानंतर म्हणाले, एक लक्षात घ्या, सुसह्य जग मुलांसाठीचं आणि आपण याच्यामध्ये अब्जाधीश उभे आहे. हे थेट एका वाक्यात विचारवंत नोम चॉम्स्कीने सांगितलेलं आहे. आणि जेम्स लवलॉक म्हणाले, 102 वर्षाचे, ते गेले नव्हते परिषदेला. त्यांना विचारलं गार्डियनने, तुम्ही का गेला नाही? तर ते म्हणाले की जोपर्यंत तुम्ही विज्ञान हे भौतिकशास्त्र, हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र असं शिकवता, तोपर्यंत तुम्हाला विज्ञान समजणार नाही. तुम्हाला समग्रपणे विचार, होलिस्टिक विचार करायला आवश्यक आहे. माणूस आणि निसर्ग यामधली फारकत, यामुळे आपण या दिशेला चाललेलो. तर ते म्हणाले की पृथ्वीचा विनाश काय होईल याची मला कल्पना नाही, पण पृथ्वीच्या विनाशाआधी मानव जातीचा मात्र विनाश होईल असं मला वाटतं. ग्लेन अल्ब्रेक्ट नावाचे शाश्वततेचे तत्वज्ञ आहेत. त्यांनी जी अशी म्हणजे पर्यावरणापासून आपण जेव्हा विन्मुख होतो तेव्हा आपलं मानसिक संतुलन बिघडतं, यावर हे काढलेलं एक चित्र आहे. आणि ही जी आपल्याला आतून आस आहे उत्तम निसर्गात राहण्याची, तिकडं आपण जावं यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. तर आपल्याला या दिशेनं जायचंय आणि ते जाण्यासाठी आपल्याला फक्त हे एकच आहे, हे अनिल अग्रवालांनी काढलेलं चित्र आहे की आपलं जे अशोक चक्र आहे ना, ते चक्र कायम असं रुतलेलं असतं आणि त्याला आपण जर रेटा दिला तरच ते पुढे जाऊ शकतं. त्यामुळे गांधीजींनी म्हणल्यासारखं हे करके देखो, तर आपण हे करके देखो साठी आपण प्रयत्न करूयात. तर आपल्याला पुढच्या पिढींना काहीतरी बरं सांगण्याची संधी मिळेल, अन्यथा पुढची पिढी आपल्याला मूर्ख म्हणणार आहे. धन्यवाद. माननीय देऊळगावकर सरांनी गरीब व श्रीमंत देशांचा तुलनात्मक अभ्यास करून पर्यावरणास अनुकूल व प्रतिकूल घटनांचा चौफेर विचार करून भूमिका मांडली. तसेच ऐतिहासिक दाखले देत पर्यावरण व विकास यावर प्रकाश टाकून विकास म्हणजे नेमका काय, तो कसा आणि का करावा, विकासाची विषम वाटणी, त्याची मांडणी, विविध
आयोजित जागतिक हवामान परिषदेची पार्श्वभूमी, ग्लासगो जागतिक हवामान परिषदेचा निष्कर्ष, प्रदूषणात जबाबदार घटक, पर्यावरण विषयीची जागरूकता, हवामान बदल, समायोजन निधी, महामंदीचा हवामानाशी असलेला संबंध, त्यावर सुचविलेले उपाय, अपरिवर्तनीय बदल इत्यादी विविध पैलूंना स्पर्श करून अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा विषय अत्यंत साध्या सोप्या भाषेत मांडून, तोही पीपीटीद्वारे मांडून मार्गदर्शन केले. त्याबद्दल RS रुईकर संस्थेच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. पुनश्च मनपूर्वक धन्यवाद सर. ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही मोठे होत आहोत असे संस्थेचे संचालक व आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सरांना अध्यक्षीय उद्बोधनाकरिता आमंत्रित करते. माननीय डॉक्टर खांदेवाले सर. मित्र हो, आजच्या संचालिका मंजुषा ठाकरे यांनी म्हटलं की मी उद्बोधन करावं. एकतर तो माझा अधिकार नाही आणि ते उद्दिष्ट नाही, पण आपण श्री देऊळगावकरांनी जे भाषण केलं त्याचा मतितार्थ एका शब्दामध्ये काढायचा जर प्रयत्न केला तर मी असं म्हणेल की त्यांचं भाषण अप्रतिम होतं. आणि अप्रतिम या अर्थाने की सगळ्या प्रकारचे पैलू त्यांनी हवामान बदलाचे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेत. मी त्याला फक्त 1-2 मुद्दे जोडीन. एक मुद्दा त्यांनी जो मांडला तो बरोबर आहे की एक शब्द वापरला जातोय, झिरो नेट पोल्युशन. तर झिरो नेट म्हणजे तुम्ही जेवढा कार्बन वापरून तयार करता, सोडता हवेमध्ये, तितकाच शोषण करणारा तुमचं वनस्पती आणि जंगल असली पाहिजे. म्हणजे अधिक आणि उणे हे बरोबर व्हावं आणि त्याच्यावर जोर दिला जातोय. त्याचा अर्थ काय की आम्ही आमचं कार्बन निर्मितीचं यंत्र चालूच ठेवू आणि त्याला शोषण म्हणून आम्ही जंगल पाळू. आता जंगल आपण पाळू शकत नाही, पाळली जात नाहीत. कॅलिफोर्निया, अमेझॉन यामध्ये हजारो किलोमीटरची जंगल कशी ध्वस्त झाली हवामान बदलामुळे, हे देऊळगावकरांनी आपल्या समोर मांडलं. त्यामुळे त्या मुद्द्याला आपण एकदम होकार देऊन देणं किंवा फारच छान फारच छान असंही थोडंसं आपण विचारात घेतलं पाहिजे की याची शक्यता किती आहे, की फक्त हे लायसन्स आहे कोळसा आणि तेल वापरण्यासारखं, खनिज ऊर्जा वापरण्यासारखं. नंबर 1. दुसरा मुद्दा असा आहे की तोही देऊळगावकरांनी चांगल्या पद्धतीने मांडला, मी त्याच्यावर फक्त थोडंसं भर देतो की प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जात आहे आणि जगामध्ये आम्ही दुसऱ्यांवर दबाव आणू शकतो, आम्ही जगावर आमचं साम्राज्य आणू शकतो, हा जो प्रयत्न चालू आहे तो आपण थोडासा बारकाईने तपासून घेतला पाहिजे. मागच्या पिढीमध्ये ब्रिटिश तत्वज्ञ होते बर्ट्रांड रसेल, त्यांनी अणुऊर्जेच्या विरोधामध्ये असा जगभर प्रयत्न केला आणि देशांचे अध्यक्ष, देशांचे प्राईम मिनिस्टर यांना सगळे ते दोष समजावून सांगितले की किती विनाशी आहे, तुम्ही याच्या पडू नका. त्यांनी नंतर सांगितलं की हे इतके बदमाश आहेत की त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही आणि त्यामुळे त्यांची जी धोरणं आहेत ते चालूच ठेवतात. त्याचा परिणाम सामान्य जनतेला कसा भोगावा लागतो हे आपण आतापर्यंत बघितलं त्यांच्या भाषणातून. त्यामुळे ह्या मुद्द्यांकडे विशेषत्वाने आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे की हे राजकीय चक्र विचार हे असेच चालतील, नंतर त्याच्यातून सुटका कशी करून घ्यायची याचा कंपन्या विचार करतील. मी एक उदाहरण असं सांगतो. एक रिपोर्ट अमेरिकेचा आला होता की विमान जेव्हा जमिनीवरून उडतं तेव्हा त्याला जास्त ऊर्जा लागते आणि ती जास्त ऊर्जा लागत असताना ती जास्त वेगवेगळ्या प्रकारचे वायू जमिनीवर सोडते. आणि मग तो रिपोर्ट आम्ही नागपूरलाही वाचला. मग आम्ही असं काही लोकांना विचारलं आणि त्यांना रिपोर्ट लिहिणाऱ्यांना बाकीच्या पत्रकारांनी विचारलं की मग या रिपोर्टचं काय झालं. मग जर इतके वायू, विषारी वायू सोडले जातात
आणि लोकांच्या पर्यंत ते पसरतात, विमानतळाच्या आजूबाजूच्या वस्त्या असतात. तर ते म्हणाले की तो रिपोर्ट आम्ही दाबून ठेवला, कारण आम्हीच विमान कंपन्या आहोत आणि आम्हीच रिपोर्ट लिहिणारे आहोत, त्यामुळे आम्ही तो दाबून ठेवला. त्यामुळे हे रिपोर्ट्स आले म्हणजे त्याची अंमलबजावणी होईल असंही आपण सरळपणे समजणं कदाचित थोडंसं धोक्याचं होईल. मतितार्थ काय झाला आज, की लहान मुलं आता राष्ट्राध्यक्षांना सांगायला लागलीत, जे अर्थशास्त्र तुम्ही आम्ही बोलतो आणि आपण ठासून बोलायला पाहिजे की हे सगळं तुमचं नफ्यासाठी चालू आहे आणि हे सगळं चूक आहे. एवढं बोलण्याची हिंमत अर्थशास्त्रज्ञांची आहे का, राज्यशास्त्रज्ञांची आहे का, संपादकांची आहे का, हे आपल्याला तपासून पाहायला पाहिजे. पण त्या मुलांना पलीकडचे काही कल्पना नसते की आपण बोलल्याचे परिणाम काय होतील, म्हणून ती मुलं अगदी स्पष्टपणे त्यांना जे वाटतं ते बोलतात. याच्यावर राज्यकर्त्यांनी काय केलं, मीडियानी काय केलं, शिक्षण प्रणालीने काय केलं, नागरिकांनी काय केलं, या सगळ्या भूमिका आता तपासून पाहायला पाहिजे. कारण पाणी आता नाकापर्यंत आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने कोळशाचं आणि तेलाचं हे वाढतंय, उत्पादन वाढतंय, त्याचा उपभोग वाढतोय, त्याच्यातून एक अर्थशास्त्रीय मुद्दा निघतो की तुम्ही आज ज्या प्रकारचं उत्पादन आणि ज्या प्रकारचा उपभोग घेत आहात, मोटारी, विमानं, मोटरसायकली, त्याचा आता इतका प्रसार झालाय की प्रत्येक कुटुंबामध्ये 2-2, 3-3 मोटारी, 3-3, 4-4 मोटरसायकली, हे सगळं इतकं झालेलं आहे की ते सगळं मिळून आपण कोळसा आणि खनिजाचा उपभोग घेतो आणि आपण कर्बवायू आणि मिथेन निर्माण करतो. आपण उत्पादन प्रणाली आणि उपभोग प्रणाली बदलवणार आहोत का, हा कळीचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की आपण मान्य केलं पाहिजे की सगळ्या जगातले लोक म्हणतील नाही नाही बाकीचं काही करू, पण आता आमचा जो स्तर आहे उपभोगाचा हा आम्ही कमी करायला तयार नाही. मग दुसरा प्रश्न येतो की ज्या लोकांनी म्हटलं किंवा यांच्यावर टॅक्स लावा, या कंपन्यांवर जे कार्बनचं उत्सर्जन करतात, त्या कंपन्याही तयार नाहीत आणि राज्यकर्तेही तयार नाहीत टॅक्स लावायला. आता जो बायडननी म्हटलेलं आहे की आतापर्यंत जेवढा फायदा मोठ्या कंपन्यांना मिळाला कमी टॅक्सेसचा, तर त्यांनी आता आपला फेअर शेअर म्हणजे योग्य तेवढा आपला हिस्सा कर प्रणालीमध्ये भागवावा आणि म्हणून आम्ही कर वाढवू असं त्यांनी सूचित केलं. पण करतील की नाही हे माहिती नाही. भारतामध्ये आज त्याच्यावर त्या प्रकारची गोष्टच बोलली जात नाही आणि त्यामुळे मग आपण त्याच्यासाठी पैसा कुठून आणणार आहोत, हाही एक अर्थशास्त्रीय प्रश्न त्याच्यातून निर्माण होणार आहे. आम्ही रुईकर इन्स्टिट्यूटच्या वतीने जसं आजच्या वक्त्यांना आम्ही त्यांचे आभार मानतो चांगलं व्याख्यान दिल्याबद्दल, तसं त्यांना एक अभिवचनही आम्ही देतो की आपलं भाषण इतकं सुंदर झालेलं आहे की हे भाषण आम्ही शाळा आणि कॉलेजेसमध्ये त्यांना ऐकता येईल मुलांना, याचा प्रयत्न आमच्या परीने रुईकर इन्स्टिट्यूटच्या क्षमतेप्रमाणे आम्ही करू. कारण ते लोकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे, लोकांनी तो प्रश्न समजावून घेणं महत्वाचं आहे. आणि लहान मुलं जेव्हा राज्यकर्त्यांना सुनवायला लागतील की सगळं तुमचं चूक आहे, तेव्हा हळूच एका खोलीमध्ये जाऊन राज्यकर्त्यांना विचार करावा लागेल की मुलं आता आणखी जास्त बोलू नये म्हणून आपण काहीतरी याच्यातलं मान्य करावं. परंतु जर 2 ध्रुवांवरचं बर्फ वितळून राहिलं, आजच्या व्याख्यात्यांनी सांगितलं, त्याचा रिपोर्ट काय आला की 2-2 किलोमीटर एवढे थर बर्फाचे वितळून चाललेत, तिथे जमीन दिसायला लागली. त्याचं वाईट कोणाला वाटलं नाही उत्तर ध्रुवावरच्या बर्फाबद्दल. पलीकडे ते खोदायचं आणि तिथे पेट्रोल आहे का, मॅंगनीज आहे का, लोखंड आहे का, तांबा आहे का, हे प्रयत्न सुरू झालेत आणि तो एरिया ते क्षेत्र आपल्या स्वाधीन कसं येईल याच्यासाठी खटपटी सुरू झाल्या. म्हणजे माणसाचं काय होतं आहे हा विचार अजूनपर्यंत राज्य व्यवस्थेच्या कक्षेमध्ये आलेला नाही, त्यांच्या दृष्टीपथात आलेला नाही, असं नाईलाजाने आपल्याला निष्कर्ष काढावा लागतो. आपण कदाचित चूक असू, मी स्वतःही चूक असेल आणि मी चूक असलो तर मला खूप आनंद होईल किंवा सगळे राज्यकर्ते त्या प्रयत्नामध्ये गुंतलेले आहेत आणि तुम्ही आक्षेप घेणारे लोक चूक आहात, मला आनंद होईल तो. परंतु तोपर्यंत लोकप्रबोधन करणे हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जे लोकप्रबोधन शिक्षण प्रणालीतून व्हायला पाहिजे,
म्हणून आम्ही बाहेरून सुद्धा शिक्षण प्रणालीमध्ये शिरू, शाळांमध्ये जाऊ, कॉलेजेसमध्ये जाऊ, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाऊ, हे भाषण लोकांना आम्ही ऐकवू आणि त्यांना सांगू की तुम्हाला जसा विचार करायचा तसा तुम्ही त्याचा विचार करा. आणि त्या दृष्टिकोनातून मी आज असं म्हणेल की देऊळगावकरांनी एक अप्रतिम भाषणाचं मेजवानी केवळ विदर्भाला दिली असं नव्हे. जर प्रत्यक्ष भाषण असतं तर मी विदर्भ म्हटलं असतं, पण आज हे आभासी भाषण असल्यामुळे मला खात्री आहे, लोकांचं माझं बोलणं झालं की कोकणापासून तर रायपूर पर्यंत जेवढा मराठी समाज आहे त्या सगळ्यांनी मला सांगितलं की आम्हाला लिंक द्या, आम्हाला ते भाषण ऐकायचं आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर आधीच ते प्रसारित झालेलं आहे आणि आम्ही त्याच्याबद्दल आणखीन लोकजागृती करण्याचा प्रयत्न करू. कारण रुईकर इन्स्टिट्यूटचं एकमेव ब्रीद आहे की तो माणूस जगला पाहिजे, नंबर 1, तो माणूस चांगला जगला पाहिजे, नंबर 2, आणि तो माणूस समानतेच्या वातावरणामध्ये प्रगती करू शकला पाहिजे. या तीनही करता हे आजचं भाषण उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून मी आजच्या वक्त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक अप्रतिम भाषण केलं. मी आभार याच्यासाठी मानत नाही की आमचे जे सचिव आहेत त्यांचा तो अधिकार आहे, म्हणून मी आजच्या वक्त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप छान प्रकारे मांडलं आणि सगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय संदर्भ देऊन तो मुद्दा आपण लोकांपर्यंत कसा नेऊ शकतो. अर्थात हे आम्ही करत असताना, रुईकर इन्स्टिट्यूट करत असताना त्यांचं मार्गदर्शन आम्हाला निश्चित लागेल आणि ते मिळत राहील याची आम्हाला खात्री आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे आणि विनंती आहे. नमस्कार. सरांच्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. यानंतर कार्यक्रमाचं अंतिम पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन. कार्यक्रमाची औपचारिकता सांभाळत मी आभार प्रदर्शनाकरिता आमंत्रित करते राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर विद्या मॅडम यांना. धन्यवाद मॅडम. RS रुईकर इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड सोशिओ कल्चरल स्टडी यांच्यातर्फे कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यान हवामान बदल आणि महाराष्ट्र या विषयावर या स्मृती व्याख्यानाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर यांनी अत्यंत म्हणजे या विषयाची निवड करताना आणि तो विषय आमच्या समोर प्रस्तुत होईपर्यंत अभ्यासकांपर्यंत तो विषय पोहोचवण्याची जी जबाबदारी घेतली त्यासाठी मी संस्थेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. हवामान बदल आणि महाराष्ट्र या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केल्याबद्दल मी माननीय अतुल देऊळगावकर सर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, लातूर मधून आपल्यामध्ये उपस्थित झाले होते, त्यांचं मी अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करते. अनेक अप्रतिम अशा प्रतिक्रिया सर आपल्या व्याख्यानासाठी आल्या आहात. यावरून आपल्या व्याख्यानाची एक खोली, त्याची एक चिंतन हे आमच्या अभ्यासकांपर्यंत पोहोचले याची पावती आम्हाला मिळते. धन्यवाद सर. माननीय डॉक्टर रमेश पाटणे सर, सहसंचालक, यांनी संस्थेची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी माननीय विलास भोंगाडे सर, माननीय राम रुईकर सर, माननीय डॉक्टर मनीषा रुईकर मॅडम, माननीय डॉक्टर प्रकाश बोबडे सर, माननीय डॉक्टर ML कासारे सर, माननीय डॉक्टर प्रदीप मुक्तिबोध सर, या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर महाराष्ट्रातील अनेक मान्यवर अभ्यासक मंडळी या व्याख्यानासाठी उपस्थित आहेत. जर मला आवर्जून त्यांचा उल्लेख करायला आवडेल त्यामध्ये प्रामुख्याने माननीय डॉक्टर नंदा खरे सर आहे, डॉक्टर RY माहोरे सर आहे, रंजना मामर्डे मॅडम, माननीय हसनाली हुद्दा सर, श्रीकांत मालदुरे सर, रामदास भांडवलकर सर, करमसिंग राजपूत सर, उषा पाटील मॅडम, डॉक्टर अविनाश फुलझेले सर, त्यानंतर प्राची देशपांडे मॅडम, विनीत कोकुलवार मॅडम, त्यानंतर वैभवी खांदेवाले, सुभाष गोटफोडे, शिवराज महातले, निर्मला कातवरे, तुषार धारकल, संयोगिता धमदरे, माननीय विनय धुमाळे, डॉक्टर कैलास नवले, डॉक्टर कुमुदिनी, डॉक्टर समित माहोरे,
डॉक्टर दिलीप महाजन, डॉक्टर कैलास वावळे आणि माननीय डॉक्टर गोखले सर अशी मान्यवर मंडळी उपस्थित आहे. या सर्वांचे संस्थेच्या वतीने मी अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी स्वप्नील पाटील, शुद्धोधन देशप्रतार, प्रफुल्ल गवई, विनीत दुपारे यांनी तंत्र सहाय्य केल्याबद्दल त्या सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करते. शेवटी विद्यार्थी मित्र पण उपस्थित आहे, या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम युट्यूबवर सुद्धा लाईव्ह आहे, तिथे सुद्धा आमचे काही अभ्यासक उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार करते. आणि काही नावं सुटली असतील तर त्यांचे सुद्धा आभार मी मानते आणि कार्यक्रम समापनाची घोषणा करते. वा, 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 वा. छान थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. छान छान. आता माईक चालू आहे का? मीटिंग एंड करायची सर. हा आता चौरपगार मॅडम आहेत ना तिथे? हो हो सर, हो. आहे आहे हो, आहे. त्यांचेच तर आभार मानायचे आहेत आम्हाला सगळ्यांना. नाही सर, नाही, इट्स ओके. आभार नाही. थँक्यू सर. आपण मला ही जबाबदारी दिल्याबद्दल आपण सर्व संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करते सर. थँक्यू. चला, बंद करून देतो.